मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत देवी भागवत पुराण। तर हे देवी भागवत पुराण जो कोणी खूप भाग्यवान आहे त्यालाच ऐकायला मिळतं। तर नवरात्रीच्या या 9 दिवसात नक्की सर्वांनी ऐका। देवी सप्तशतीचे 1 ते 13 पाठ ऐकल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल। 60,000 यज्ञ केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल। पहिल्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही ऐकलंच की किती जणांच्या कन्यांचे जेवण करावे, कन्यापूजन केल्याने आपल्या जीवनातील सर्व दुःख आणि दारिद्र्य दूर होते, हे तुम्ही सर्वांनी ऐकलेलंच असेल। तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असतील। आवडल्यास एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब, कुठून कोणत्या गावाहून आणि जय माता दी काहीतरी कमेंट्स बॉक्समध्ये करा, म्हणजे माझा आत्मविश्वास वाढवेल आणि यूट्यूबवाले आपल्या व्हिडिओला वरती पोहोचण्यासाठी मदत करतील। तर प्लीज माझ्या व्हिडिओला कमेंट, सबस्क्राईब, लाईक नक्की करा। तुमचा एक कमेंट्स माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी खूप खूप मदत करतो। तर आपलं हे देवी पुराण संपल्यानंतर आपण दत्तात्रय पुराण आणलेलं आहे मीने। मग आपण डिसेंबर महिन्यात आपण दत्तात्रय पुराण लावूया। दिवाळीचे काही व्हिडिओ येतील, जसा वेळ भेटेल तसा दत्तात्रय पुराण आपण लावणार आहोत। पण आपण नवरात्रीसाठी या देवी भागवत पुराणाचा श्रवण करणार आहोत। कोणत्या मंत्राचा जप करावा आणि आपल्यासोबत फक्त या 9 दिवसाचं पुण्य किती येतं त्याचं फळ मी तुम्हाला अगोदरच पहिल्या व्हिडिओमध्ये सांगून दिलं की नवरात्रीच्या 9 दिवसात कोणती सेवा, पूजा, अर्चना केल्याने आपल्या पदरी तेच फळ पुण्य राहतं, कायमस्वरूपी राहतं, कधीही म्हणजे संपत नाही। अक्षय पुण्याची प्राप्तीसारखं हे दुर्गा पुराण या देवी भगवती पुराणचं हे फळ आपल्या जीवनासाठी सार्थक राहतं। आपल्या मुलाबाळांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हे पुराण अत्यंत महत्त्वाचे आहे। तर आता आपण पुराणाला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः। ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते, नारायणी नमस्तुते। तर नवरात्रीमध्ये करा या मंत्राचा जप सकाळ संध्याकाळ। ओम ह्रीं क्लीं चामुंडाय उच्चै नमः या मंत्राचा जप सकाळ संध्याकाळ नक्की करायचा आहे। आणि ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या मंत्राचा जप आपण सकाळ संध्याकाळ 108 वेळा जर केलं तर आपल्या जीवनातील सर्व दुःख, दारिद्र्य दूर होते आणि आपली मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते। तर आता सूत पुढे म्हणू लागले की अहो ऋषीलोक, मी तुम्हाला आणखी पूर्वी घडलेल्या घटना सांगतो। त्यात देवी भागवताचा महिमा वर्णनेला आहे। एकेवेळी मुद्रेचे पती मुनी अगस्ती भगवान कार्तिक स्वामीकडे गेले आणि त्यांनी अनेक पुण्यवान कथा ऐकवायची इच्छा प्रकट केली। त्यानेही अगस्तिनींना वेगवेगळ्या विचित्र कथा, तीर्थ महात्मे सांगितले। त्यावर अगस्तिनीने त्याच्यापाशी देवी भागवताचे महात्म्य ऐकवायची इच्छा सांगितली। तेव्हा कुमार सांगू लागले, या भगवंताचा यथार्थ महिमा कुणीही वर्णन करू शकणार नाही, परंतु मी थोडक्यात तो तुम्हाला सांगतो। जी निरंतर आहे, सच्चिदानंद स्वरूपिणी आहे, जगातील अणुपरमाणू तिलाच व्यापले आहे, तसेच सर्व प्रकारचे भोग भोगायला देऊन मुक्ती बहाल करण्याचे सामर्थ्य सुद्धा तिच्या पाशीच आहे। देवी भागवत ही तिची वाङ्मयी मूर्ती आहे। ते वाचणाऱ्याला, ऐकणाऱ्याला त्रैलोक्यात अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही। जो कोणी देवी भागवत पुराण वाचतो किंवा ऐकतो तर देवी सदोसदी तिच्या पाठीशी राहते, तिच्या हृदयात राहते आणि तिचे सर्व काम पूर्ण करते। तिचा मान प्रतिष्ठेत वाढ करतो, तिच्या नवऱ्याचे, तिच्या मुलाबाळांच्या मान प्रतिष्ठेत वाढ करते आणि धनधान्याची बरकती राहते आणि 7 जन्मापर्यंत त्यांच्या जीवनामध्ये कधी दुःख आणि दारिद्र्य आणि संकट येणार नाही। जो कोणी देवी पुराण वाचतो किंवा ऐकतो किंवा कोणाला ऐकवतो। विवेस्वानाला एक श्राद्धदेव नावाचा मुलगा होता। त्याला संतती नसल्यामुळे त्याला वसिष्ठ मुनींना याबाबत विचारले। त्यानुसार त्याने पुत्र कामेष्टीचा नावाचा यज्ञ आरंभला, पण त्याच्या पत्नीने अर्धव्यूह जवळ विनंती केली की तिला मुलीची आवड असल्या कारणाने तशी मंत्र योजना करावी। त्याने ती विनंती मान्य केली। याचा परिणाम पुढे असा झाला की तिच्या पोटी कन्या जन्माला आली। तिचे नाव इला ठेवले। राजा खिन्न झाला। त्याने संकल्प विपरीत होण्याचे कारण जेव्हा गुरूंना विचारले तेव्हा ध्यानात सर्व प्रकार जाणून तिचे पुन्हा शास्त्रोक्त संस्कार करून सुदुमन्य असे मुलाचे नाव ठेवले। तो तरुण झाल्यावर घोड्यावर बसून वनात शिकारीसाठी गेला असता हिंडत हिंडत हिमालयामधील तराईच्या प्रदेशात गेला। ते स्थान शिव पार्वतीद्वारा शापित असल्यामुळे प्रवेश करता क्षणी तो, त्याच्या सहकारी आणि घोडे सर्व स्त्रीरूप झाले। यावर अगस्त्यांनी शापाची पार्श्वभूमी विचारली तेव्हा कार्तिकेय म्हणाला की पूर्वी एकदा त्या एकांत जागी शिव आणि पार्वती कामक्रीडेमध्ये मग्न असताना शिवदर्शनाच्या हेतूने काही मुनी शोध घेत तेथे आले। तेव्हा सतीला फार लाज वाटली। मुनी तर
नंतर तत्काळ मागे फिरले आणि वैकुंठाला गेले. परंतु एकांताचा भंग झाल्या कारणाने शंकरांना त्या स्थानाला असा शाप दिला, जो पुरुष तेथे पाय ठेवेल तो स्त्री होऊन जाईल. नंतर तो स्त्रीरूपी सुदुमन्य त्याच वनामध्ये राहू लागला. फिरत असता एके दिवशी ती चंद्राचा पुत्र बुध यांच्या आश्रमाजवळ आली. तेव्हा तिचे अप्रतिम सौंदर्य पाहून बुध तिच्यावर भुलला. तीही त्याच्या आश्रमात राहिली. पुढे कालांतराने तिला पुरुरवा या नावाचा एक मुलगाही झाला. आणखी काही काळ निघून गेल्यावर अचानक तिला आपला पूर्ववृत्तांत आठवला. मग ती वसिष्ठ ऋषीकडे गेली व आपणास पुन्हा पुरुषत्व प्राप्त करून देण्याबद्दल विनवले. वसिष्ठ कैलासावर गेले व त्यांनी शिवशंकराची पूजा करून दिव्य स्तोत्रांनी प्रार्थना केली. प्रसन्न झालेल्या शंकरांनी वर मागण्यास सांगितला. तेव्हा वसिष्ठांनी इलेला पुरुषत्व देण्याची विनंती केली. शंकर म्हणाले की तो 1 महिनाभर पुरुष व 1 महिनाभर स्त्री होईल. हा वरप्रसाद मिळाल्यावर वसिष्ठ देवपाशी गेले आणि त्यांनी तिची पूजा करून स्तुती केली. तेव्हा प्रसन्न झालेल्या देवींनी त्यांना असे सांगितले की तुम्ही 9 दिवसाचा उत्सव करून त्याला देवी भागवत पुराण ऐकवा, म्हणजे माझ्या कृपेने त्याला कायमचे पुरुषत्व मिळेल. जो कोणी देवी भागवत पुराण ऐकतो त्याच्या सर्व इच्छा कामना पूर्ण होत आणि तो कधी दारिद्र्य राहत नाही, कधी दुःख त्याच्या वाटेला येत नाही, असे सांगून देवी गुप्त झाली. पुन्हा आश्रमात परतून वसिष्ठांनी इलेला बोलावून नवरात्री उत्सवाचा आयोजन केले. यज्ञ व देवी भागवत पुराण श्रवण केल्यामुळे पठन केल्यामुळे पुरुष देह मिळाला व त्या सुदुम्यानेचे अनेक वर्षापर्यंत राज्य केले. सूत पुढे सांगू लागला. सुदुम्मन्याची गोष्ट ऐकून अगस्त्यांना आनंद झाला, पण समाधान मात्र न झाल्यामुळे त्यांनी आणखी एखादी गोष्ट ऐकवण्याविषयी शिवपुत्र कुमाराला विनंती केली. त्याची उत्कंठा पाहून प्रसन्न झालेल्या कुमाराने सांगवयास सुरुवात केली. तो म्हणाला, मुनिवर ऐकावे, मी आता भागवतातील एक भाग सांगतो, ज्यामध्ये गायत्रीचे अधिष्ठान ठेवून विस्तारपूर्वक धर्मविषयी विवरण केले असता गायत्रीचा महिमा वर्णन केलेला असतो. त्यालाच भागवत असे म्हणतात आणि ही गोष्ट भगवतीच्या संदर्भातील आहे, म्हणून हिला भागवत पुराण असे म्हणतात. हिची आराधना केल्याने ब्रह्मा विष्णू शंकर सुद्धा नित्य करीत असतात आणि हिची आराधना केल्याने मनातील सर्व इच्छा कामना पूर्ण होतात आणि अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते. पूर्वी ऋतुवाक या नावाचे एक ऋषी होऊन गेले. त्यांना एकच मुलगा झाला. त्यांचा जन्म रेवती नक्षत्राच्या शेवटच्या चरणावर झाल्यामुळे गंडांत योग होता. त्या मुनींनी आपल्या मुलाचे जातकर्मापासून जावळ मुंज वगैरे सर्व संस्कार यथाविधी केले, पण त्यांच्या जन्मापासूनच मुनीचे सर्व सुख व आनंद यांना जणू अहोटी लागले. मुनी स्वतः नेहमी आजारी असत. तो मुलगा सुद्धा अत्यंत दुर्बुद्धी निपजला. ऋषी नेहमी त्याच्या वागणुकीमुळे दुःखी असत. एकदा तरी त्या मुलाने कुणा एका मुनीच्या बायकोला जबरदस्तीने पळवून नेली. तो आई वडिलांना मुळीच जुमानीत असे, त्यामुळे ऋषी नेहमी दुःखी असत. ते विचार करीत की माझ्या पोटी असा पुत्र कोणत्या कारणाने जन्माला आला असावा बरं. खरोखर असा मुलगा होण्यापेक्षा निपुत्रिक असलेले उत्तम नाही काय. अशा मुलामुळे आपले पित्तर स्वर्गातून नरकात निश्चित पडतील, पण आई वडिलांना अजन्म दुःखाशिवाय दुसरे काहीच मिळणार नाही. मला तर असेच वाटते. बापाला दुःख देण्यासाठीच याचा जन्म झालेला आहे आणि वाईट बायकोमुळे जन्म नष्ट होतो. कुपुत्रामुळे यश आणि लौकिक तर मिळतच नाही आणि मृत्यूनंतर चांगली गती सुद्धा मिळत नाही. म्हणून बायको आणि मुले चांगली मिळायला हवी, याच्याने मोक्षाची प्राप्ती होते. अशाच कारवायला नको. वाईट भोजनामुळे शरीर स्वास्थ्याची हानी होते, वाईट मित्रामुळे सुखाची हानी होते आणि वाईट गोष्टींमुळे जर आपला काही कर्म आणि जे काही वाईट राहिले तर याच्याने आपल्याला नरक यातना होतात. अशा दुःखांमध्ये काही काळ गेल्यावर ऋषी मुनी गर्गमुनीपाशी गेले. त्यांना सर्व वस्तुस्थिती सांगितली आणि विचारले, असे का बरं झाले बरं माझ्या वाटेला. कारण ते स्वतः गुरुची उत्तम प्रकारे सेवा करून वेद शिकलेले होते, नियमपूर्वक ब्रह्मचर्य धर्माचे पालन करत होते, शास्त्राविधीनुसार लग्न करून गृहस्थाश्रमात पदार्पण केले, नित्यकर्म पंचयज्ञाचे पालन करून केवळ स्वर्गप्राप्तीच्या हेतूने विधीनुसार गर्भधारण करून स्वतःच्या धर्मपत्नीबरोबर शरीर संबंध ठेवले की त्यामुळे वंशाचा उद्धार करणारा पुत्र चांगला व्हावा. केवळ कामवासना शमविणे हा हेतू कधीच नव्हता की कामवासना माझ्या मनात आहे. असे असताना सुद्धा माझ्या नशिबी हा भोग कशामुळे आला असावा बरं. गर्गाचार्य ज्योतिषविद्येचे जाणकार असल्यामुळे त्यांच्यापुढे हा प्रश्न मांडला गेला. गर्ग महर्षी म्हणाले, हे मुनींवर ऐका. सर्व योगांमध्ये योग्य तुम्ही तुमची पत्नी अगर तुमचे कुळ यांची काही चूक झालेली नाही. केवळ जन्मवेळेच्या वाईट ग्रह योगामुळे असे झालेले आहे. रेवती नक्षत्राचा 4था चरण गंडांत योग असतो.
त्यावेळचा हा परिणाम आहे। आता यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे विश्वाची जननी जी दुर्गंती नाशिनी दुर्गा भवानी शिवा, तिलाच अनन्य शरण जाऊन तिचीच आराधना करा। हे ऐकून मुनींना नक्षत्राचा अत्यंत राग आला आणि त्या रागाच्या भरात त्यांनी रेवती नक्षत्राच्या देवतेला शाप दिला की ती आकाशातून स्थानभ्रष्ट होऊन पडेल। त्या शापाचा उच्चार होताक्षणी ती देवता त्या स्थानापासून ढळली आणि स्वतेजाने तळपळत मोठा चमचमाट करीत पृथ्वीवर कुपुंद नावाच्या पर्वतावर कोसळली। त्यामुळे तो पर्वत तेव्हापासून रैवत या नावाने प्रसिद्ध झाला। त्याची रमणीयता अनेक पटीने वाढली। मग ते ऋतुवाग मुनी गर्गाचार्यांनी आज्ञा घेऊन दुर्गा भगवतीची आराधना करून लागले। देवीच्या प्रसादाने सर्व दुःखांपासून मुक्त झाले। कार्तिके पुढे म्हणाला की रेवतीच्या तेजपासून एक मुलगी निर्माण झाली। तिला पाहून प्रमुष नावाच्या एका मुनीने तिला उचलून आणले आणि रेवती असे तिचे नाव ठेवून स्वतःच्याच मुलीप्रमाणे लालन पालन करू लागले। योग्य वेळी ती वयात आली तेव्हा मुनी तिच्यासाठी वर शोधू लागले। पुष्कळ शोधून सुद्धा त्यांना योग्य वर मिळेना। तेव्हा ते अग्निशाळेत गेले आणि हवनकुंडापाशी बसून अग्नीची प्रार्थना करू लागले। काही वेळाने अग्निनारायण प्रसन्न झाले, ऋषीच्या समोर प्रकट झाले। ऋषींनी आपली काळजी सांगितली तेव्हा अग्निदेव म्हणाले की हिच्याकरिता दुर्दम नावाचा पती निश्चित आहे। तो धार्मिक, बलवंत, शूर, नित्यविजयी आणि मधुर वाणीने युक्त असा आहे। हे भविष्य ऐकून मुनींची काळजी दूर झाली आणि मग पुढे असे झाले की देवयोगाने अचानक तो राजा शिकारीसाठी फिरत असता त्या आश्रमाजनिक येऊन पोचला। तो विक्रमशील राजाची पत्नी कलिंदी हिच्या पोटी जन्मास आला होता। आश्रमात प्रवेश करता क्षणी त्याच्या नजरेस ती रेवती पडली। त्याने तिला विचारले की हे प्रिये, महर्षी कुठे असतील ते मला सांग, म्हणजे मी त्याचे चरण स्पर्श करून दर्शन घेईल। ती म्हणाली, ऋषी यावेळी यज्ञशाळेत गेले आहेत। त्यावेळेस ती म्हणाली की तेव्हा तो राजा यज्ञशाळेत दरवाजात जाऊन उभा राहिला, त्या सर्व राजलक्षांनी युक्त पण मर्यादेशील राजाला पाहून ऋषी आपल्या गौतम नामक शिष्याला म्हणाले, अरे लवकर अर्घ्य घेऊन ये, मी फार काळपर्यंत ज्याची वाट पाहत होता हा माझा होणारा जावई आज आपण होऊन आमच्या घरी आला आहे। मग त्यांनी अर्घ्य देऊन राजाचे स्वागत केले। प्रमुख ऋषींनी त्याला त्याचे राज्य दिले। प्रजा, कारभार, सेवक वगैरे खुशालीने विचारली। पुढे म्हणाले की तुझ्या पत्नीची मात्र खुशाली विचारत नाही, कारण मी इथेच माझ्यापाशी सुखरूप आहे। तेव्हा आश्चर्यचकित झालेल्या राजाला प्रश्न झाला की इतर सर्व ठीक आहे पण माझी पत्नी इथे कशी असेल। त्यावर ऋषींनी सांगितले की रेवती नावाची तुझी पत्नी अप्रतिम सुंदर इथेच असून तू मात्र जाणत नाहीस, हे कसे काय। त्यावर राजाने उत्तर दिले, महाराज, सुभद्रा आदी करून अनेक स्त्रिया माझ्या अंतपुरात आहेत, त्या सर्व मला माहिती आहेत, परंतु आपण जी कुणी रेवती म्हणता ती खरोखरच मला काही माहिती नाही। ऋषी म्हणाले, हे राजा, आत्ताच आश्रमात आल्याबरोबर जिला तू हे प्रिय अशी हाक दिलीस तुला ती लगेच विसरलास काय। राजा म्हणाला, हे मुनिराज, आपली वाणी सत्यच असणार, पण मी सहजच तिला असेच म्हणालो होतो, माझ्या मनात मात्र काहीच तसा हेतू नाही। ऋषी म्हणाले, राजा, तुझे अंतकरण मला ठाऊक आहे, तुझ्या मनात कोणतेही वाईट हेतू नाही आहे, केवळ अग्निदेवाने तुझ्या बुद्धीला तशी प्रेरणा दिली म्हणून तू तसे म्हणालास। जेव्हा तू अग्निदेवतेला या मुलीच्या भावी पतीविषयी विचारले होते तेव्हा त्याने तुझेच नाव सांगितले, तर आता तुला ही कन्या अर्पण करणार, तिचा स्वीकार कर, आणखी विचार करू नकोस। राजा काही क्षण स्तब्ध राहिला, मग त्याने विवाहासाठी संमती दिली। रेवतीने मात्र कन्यादानासाठी उत्सुक झालेल्या मुनींना सांगितले की तिचा विवाह रेवती नक्षत्रावरच करावा। ऋषी म्हणाले, रेवती, अग, कन्यादानासाठी इतरही अनेक शुभ नक्षत्र आहेत, शिवाय रेवती तर सध्या देवलोकी पण नाही। रेवती बोलू लागली, पिताजी, रेवतीशिवाय इतर कोणत्याही वेळी माझा विवाह होणे योग्य होणार नाही, तरी माझा विवाह त्याच मुहूर्तावर करावा। ऋषी म्हणाले, त्या नक्षत्राला तर आधीच ऋतुवाक मुनींना दिव्य लोकातून स्थानभ्रष्ट केलेले आहे आणि जर दुसरी नक्षत्र तुला आवडत नसतील तर हे लग्न कसे काय पार पडणार। मुलीने उत्तर दिले, या भूतलावर केवळ ऋतुवाक मुनीच फक्त तपस्वी आहेत काय, तुमची दीर्घकाळाची तपस्या व्यर्थ आहे काय, विश्वाची उत्पत्ती करणारे एवढे तपोबल तुमच्यापाशी आहे, ही गोष्ट पक्की जाणून आहे। रेवती नक्षत्राची पुण्य दिव्य लोकात स्थापना करा आणि माझे लग्न करा। ऋषी म्हणाले, तसेच होईल, पुन्हा नक्षत्राची योग्य स्थानी स्थापना करतो। आणि त्या प्रमुख मुनींनी रेवतीच्या पुण्य मूळ ठिकाणी स्थापना केली आणि रेवती नक्षत्रावर त्या मुलीचे लग्न राजाशी लावून दिले आणि त्यांचा जन्म स्वयंभू नावाच्या कुळात झाला। म्हणून ऋषीच्या कृपेने त्याला असा मुलगा झाला की व्हावा की मन्वंतराच्या अनेक अधिपतीपैकी एक होईल। ऋषीने त्याला सांगितले की यासाठी देवीची आराधना करावी, तिच्या प्रसादाने त्यांची इच्छा पूर्ण होतील। ते पुढे म्हणाले, त्याने देवी भागवत पुराणाचे श्रवण कर। 5 वेळा जो कोणी देवी भागवत पुराणाचे श्रवण करतो त्याला सर्व इच्छा कामना पूर्ण होतात, त्याला इच्छित पुत्राचा लाभ होतो। ज्याला पुत्र नाही त्याने 5 वेळा देवी भागवत पुराणाचा श्रवण करावा, पठण करावा, म्हणजे त्याला पुत्र प्राप्ती होईल। जो निसंतान राहील त्याला संतानाची प्राप्ती होईल।
ज्याला संतान नाही त्याला संतांची प्राप्ती होईल असे सांगितले, म्हणून त्याने देवी पुराणाचा श्रवण करावा. राजा आनंदित होऊन ऋषीची परवानगी घेऊन आपल्या नगरात गेला. राज्यकारभार पाहू लागला. मग एकदा असे झाले की लोमेश या नावाचे एक तपस्वी मुनी नगरात आले. राजाने त्याचे स्वागत केले आणि पूजा करून म्हणाला, त्याच्याकडून देवी भागवत पुराण ऐकावे अशी त्यांची इच्छा आहे, कारण त्याला सुपुत्राची प्राप्ती हवी होती. ऋषी प्रसन्न होऊन म्हणाले, हे राजा, खरोखरच तुझे परमभाग्य आहे की तुला देवीबद्दल भक्ती प्रेम आहे. ज्याला देवीबद्दल भक्ती प्रेम राहतं त्यालाच हे देवी भागवत पुराण ऐकायला मिळतं. सहजासहजी हे पुराण कोणालाच ऐकायला मिळत नाही. ज्याच्या पदरी खूप काही जन्माचे पुण्य आहे. 18 पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ असे देवी भागवत पुराण आहे. हे त्रैलोक्याची आई जगदंबा नेहमीच देव आणि दानवांकडे आराधली जाते. ती आता देवी भागवत पुराण मी तुला आता ऐकवतो. ते ऐकणाऱ्याला अशक्य ते अप्राज्य असे काहीच नाही. मग चांगल्यापैकी एक मुहूर्तावर विधीपूर्वक शुभारंभ करून त्या राजाने पत्नीसह ते पुराण 5 वेळा ऐकले आणि 5 वेळा ऐकल्यानंतर त्याला संतानाची पुत्राची प्राप्ती झाली. आणि समाप्तीच्या दिवशी राजाने मुनीच्या पोथीची पूजा केली. देवीच्या नवार्ण मंत्राने हवन केले. ओम ऐं ऐं क्लीं चामुंडाय उच्चै नमः या मंत्राचा 1000 वेळा जप केला. यथासांग 5 कुमारी ब्राह्मण भोजन घालून भरपूर दक्षिणा दिली. याचा परिणाम म्हणून लवकरच राणीला रेवतीला दिवस गेले आणि चांगल्या तिथीवर त्याला नक्षत्रावर एका शुभ मुहूर्तावर तिला मुलगा झाला. राजाला मोठा आनंद झाला. विधीपूर्वक मुलाचे जात कर्म करून त्या राजाने दान धर्म केला. पुढे त्या मुलाची मुंज करून सर्व प्रकारचे शिक्षण केले. त्या मुलाचे नाव रेवत असे होते. ब्रह्मदेवाने त्याची मनु या पदावर नेमणूक केली. तो रेवत मन्वंतराचा शासक होऊन नीतीपूर्वक पृथ्वीवर सत्ता चालवू लागला. सूत म्हणाले की ऋषी हो, हा मी देवी कृपाचा महिमा तुम्हाला अतिशय थोडक्यात सांगितला आहे, कारण विस्तृतपणे वर्णन करणे कुणालाही शक्य नाही. आणि नंतर अगस्त्य मुनींनी कार्तिकेची पूजा केली, कुमाराची आज्ञा घेतली आणि आपल्या आश्रमात परतले. देवी भागवताचा महिमा असा आहे की जो ऐकेल त्याला सर्व कामनांची पूर्ती होईल, सर्व इच्छा कामना पूर्ण होतील आणि शिवाय मरणानंतर सुद्धा त्याला मोक्षाची प्राप्ती होईल आणि त्वरितही त्याच्या इच्छा कामना पूर्ण होतील. अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल. आपल्या मुलाबाळांची दीर्घ आयुष्याची प्राप्ती होईल. त्यांच्या घरात कोणी रोगी राहणार नाही, कोणी दुःखी राहणार नाही, असे स्वतः इथे नारदाने सांगितले आहे. आता देवी भागवत पुराण श्रवण कसा करावा, त्याचा विधी कसा आहे, तर आपण आता ते जाणणार आहोत. देवी पुराणाचा श्रवणाचा विधी. देवी भागवत पुराण श्रवणाचा विधी. आनंदित झालेले ऋषींनी सुताला विनंती केली की त्याने हे पुराण ऐकवायचा विधी संपूर्ण वर्णन करून सांगावं. सुतांनी सांगावयास आरंभ केला. ते म्हणाले, सर्व ऋषी हो, मी तुम्हाला सर्व विधी अगदी बारीक सारीक माहितीसह सांगतो, कारण जो हे विधीपूर्वक ऐकेल त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. अगदी प्रथम एक चांगल्यापैकी ज्योतिष्य पावा, त्याच्याकडून त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल असे. आणि अगदी प्रथम एक चांगल्यापैकी ज्योतिष्य पाहिल्यानंतर तिथी, वार, नक्षत्र, महिना यांची माहिती घ्यावी. शुभ मुहूर्तावर श्रवणाला सुरुवात करावी. यासाठी अश्विन, हस्त, पुष्य नक्षत्र, मूळ रोहिणी नक्षत्र, अनुराधा, मृगश्रवण ही नक्षत्र चांगली आहेत. जर नक्षत्र गुरुच्या नक्षत्रापासून 4थे असेल तर धर्मलाभ असेल, तर पीडा व राजभय आणि 3रे असेल तर ज्ञानप्राप्ती अशी फळे मिळतात. म्हणून शंकराची आज्ञा करावी. जशी विवाहाच्या वेळी तयारी करतो तशी थाटामाठाने तयारी करून पण प्रयत्नपूर्वक हा 9 दिवसाचा यज्ञ करावा. निरपेक्ष अशा सबोधिताचे सहकार्य करावे. या यज्ञाची निमंत्रणे देवी भक्तांनी आणि इतरांनी भाविकांनी घ्यावे. देवी भागवताचे श्रवण शैव, शाक्त, गाणपत्यानी, स्थोर, वैष्णव, तांत्रिक, नाथपंथी वगैरे सर्व संप्रदायी लोकांनी करावे, कारण कोणताही देवता ही शक्ती संपन्न असते. ब्राह्मणासहित सर्व वर्ण, स्त्रिया, संन्यासी अशा प्रत्येकानेच ऐकावे. जर कार्यकलापामुळे वेळ नसेल तर जेव्हा जेव्हा सवड असेल तेव्हा ऐकावे, ते सुद्धा पुण्यदायी असते. सर्वप्रथम जागा धुवून स्वच्छ करावी, मग गाईच्या शेणाने सारवावी. मोठा मंडप घालावा, केळीचा खांब व तोरणे लावून तो सुशोभित करावा. कथाकारासाठी एका जागी सर्वात उंच आसन घालावे, ते उत्तराभिमुख किंवा पूर्वाभिमुख असावे. ऐकणाऱ्यांसाठी ही चांगली बैठक असावी. कथाकार हा देवीचा उपासक असावा, तो ब्राह्मणांचा आदर करणारा, भागवतप्रेमी, निर्लोभी, अहिंसिक असावा. तसेच श्रोतांच्या शंकाचे निरासन करणारा असावा. नंतर आदल्या दिवशी कथाकार यजमान सहित सर्व कुटुंबांनी शास्त्रानुसार शुचिर्भूत व्हावे. रोज सूर्योदयाच्या वेळी स्नान करावे. सध्या, तर्पण, जप वगैरे नित्याची कर्मे थोडक्यात आटपून घ्यावी. आरंभ गणपती पूजन करावे. कलशाच्या चौरंगावर स्थापना करावी. बटुक, क्षेत्रपाल, योगिनी
मातृका इत्यादी परिवार देवतांची आव्हानासहित स्थापना व पूजा करावी। विशेष करून पोथीची सर्व उपचारासहित पूजा केली पाहिजे। याचे कारण असे की पोथी ही देवीची वाङ्मयी मूर्ती आहे। विघ्न शांतीसाठी सर्वात प्रथम नवार्ण मंत्राचा जप करावा। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय उच्चै नमः या मंत्राचा जप करावा। सप्तशतीचा पाठ 5 ब्राह्मणांकडून करून घ्यावा। शेवटी प्रदक्षिणा करावी, नमस्कार आरती करून देवीची स्तुती करावी। व्यासपीठावर बसलेल्या वक्ता हा प्रत्यक्ष व्यासच आहे अशा भावनेने सांगोपांग पूजा करावी। जो तुम्हाला कथा सांगतो त्या कथाकाराचा मान सन्मान करावा। हे सर्व शास्त्र व इतिहासाचे व्यासरूपी जाणकार आहे। मी तुम्हाला नमस्कार करतो। कथारूप चंद्राचा उदय करून आमच्या मनातील अंधकार नष्ट करा। नंतर ब्राह्मणाची पूजा करावी। ते आसनावर बसले की आपण बसावे। इष्टप्राप्ती होण्यासाठी लक्षपूर्वक कथा ऐकावी। सर्व प्रापंचिक विचार सोडून द्यावे। सूर्योदयापासून सुरुवात करून दिवसाच्या 3ऱ्या प्रहारापर्यंत कथा वाचन चालू राहावे। शौच व मूत्र यामुळे खंड पडू नये म्हणून जेवण मोजक्याच प्रमाणात करावे। कथाकाराने तर एकच वेळेस हवश्य पदार्थे जेवण घ्यावे किंवा फळे व दूध घ्यावे। कथाकाराने जास्त जेवण करू नये। थोडक्यात काय तर श्रवणामध्ये विघ्न येऊ नये अशा बेताने खाणे पिणे असावे। आता जे ऐकणारे श्रोताजन असतात त्यांच्याकरता नियम ऐका। जे देवी भक्त नाहीत, ब्रह्मा विष्णू शंकर यांच्यामध्ये सरस निरस ठरवतात। ब्राह्मणांचा द्वेष करणारे, नास्तिक बुद्धीचे असे श्रोते श्रवणाचे अधिकारी नाहीत। धनलोभी, परस्त्री करणारे, परधनाचे अभिलाषी धरणारे, देवालयाच्या संपत्तीची चोरी करणारे असे लोक श्रवणासाठी अधिकारी नाहीत। ब्रह्मचर्य व्रताने राहून जमिनीवर झोपणाऱ्या जितेंद्रिय अशा वक्त्याने कथेच्या समाप्तीनंतर पत्रावळीवर जेवण करावे। जेवणामध्ये खालील पदार्थ म्हणजेच जे मी पदार्थ सांगेल ते निषेध करावे। वांगी खायची नाही, 9 दिवस वांगी खायची नाही। कारली, 2 पाणी, भाज्या, मध, जळके पदार्थ, अविपाकाने बनवलेले अन्न खाऊ नये। याचप्रमाणे मांस, मासे, मसूर, कांदा, लसण, हिंग, गाजर, कोहळा, शेंगा, भाजी ही सुद्धा वर्ज्य आहेत। काम, वासना, लोभीपणा, अहंकार, सन्मानाची हाव या गोष्टीपासून कथाकाराने दूर असावे। नास्तिक, पाखंडी, यवन तसेच वेदांची ब्राह्मणांची टवाळी करणारे अशा लोकांशी संबंध टाळावा। रोगी, चर्मरोगी, निपुत्रिक, अभागी अशा लोकांनी दूर बसून कथा ऐकावी। सर्व प्रकारच्या वांझ बायकांनी अवश्य ऐकवास बसावे। ज्या वांझ आहेत, ज्यांना पुत्र नाही त्यांनी अवश्य कथा ऐकाव्या। कथा ऐकल्याने त्यांचा वांझपणा नाहीसा होईल आणि पुत्राची प्राप्ती होईल। ज्याला ज्याला म्हणून तपश्चर्याचे कष्ट झेपणार नाहीत पण धर्म, द्रव्य, कामपूर्ती आणि मोक्ष मिळावा अशी इच्छा असेल प्रत्येकाने मुद्दाम प्रयत्न करून कथा ऐकावी। 9 दिवसाच्या या कार्यक्रमातला प्रत्येक दिवस हा यज्ञच होय समजावा। जो कोणी कथा ऐकेल त्याला 60,000 यज्ञ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल। या दिवसात केलेले दान, जप, हवन अनंतपटीने फळे देतात। शेवटच्या दिवशी उद्यापन करावे। कथाकाराची आणि पोथीची रोज पूजा करावी। कथाकाराने दिलेला प्रसाद भक्तीने खावा। निश्चितपणे सिद्धी मिळावी याकरता दररोज कुमारी, ब्राह्मण, सवाशीण यांची पूजा करावी। समाप्तीच्या वेळी गायत्री सहस्रनामाचा पाठ करावा। विष्णू सहस्रनामाचा पाठ दोष परिहारासाठी करावा। सप्तशतीच्या एका पाठाने होम करावा। अगर नवार्ण मंत्राने किंवा गायत्री मंत्राने होम केला तरी तो योग्य आहे। यासाठी दूध अथवा तुपच घ्यावे, कारण हे भागवत गायत्री स्वरूप आहे। कापड, दक्षिणा, अलंकार देऊन कथाकाराची पूजा करावी। कथाकार जो तुम्हाला कथा सांगतो त्याचे आदर सत्कार करावा आणि त्याला वस्त्र अलंकार भेट द्यावे, त्यामुळे देवता प्रसन्न होतात। मग ब्राह्मणांना दक्षिणेसहित भोजन द्यावे। कुमारी पूजन करून त्यांनाही दक्षिणापूर्वक भोजन करावे आणि वस्त्र अलंकार द्यावे। मग देवी भागवताची पूजेची पोथी जी रेशमी वस्त्रात बांधून अष्टमी आणि नवमीच्या दिवशी कथाकाराला अर्पण करावी। तो जरी म्हातारा असला, लहान वयाचा असला या कसा पण तुमचा कथाकार असला पण तो खूप मोठा महान असतो, त्यामुळे कथाकाराचा मान सन्मानच करावा। अशक्त, दरिद्री, तरुण कसाही असला तो पुराणकारचा जो तुम्हाला पुराण वाचून दाखवतो या श्रवण करवतो तर तो कसाही असला, दरिद्र असला, तरुण असला तरी पण तो पुराणाचा जाणकार असल्यामुळे पूज्यच असतो। आणि जर लौकिक गोष्टी शिकवणाऱ्या पुष्कळ गुरु असले तरी पुराणाचा जो ज्ञाता असतो तो गुरु दुर्मिळ असतो, कारण तो तुम्हाला एक एक बारीक गोष्टी तो पुराणामधल्या सांगतो, म्हणून तो तुमच्याकरता खूप महान असतो। कथाकाराने या 9 दिवसात कुणालाही नमस्कार करू नये।
जो कथा वाचतो त्याने कोणालाही नमस्कार 9 दिवसपर्यंत करू नये. वक्त्यापेक्षा उंच आसनावर कुणीही बसू नये. जो कथा तुम्हाला ऐकवतो त्याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही उंच आसनावर बसू नये. कथा सोडून मध्येच निघून जाणारा दारिद्र्य होतो, तर ऐटीत गर्वाने बसणारा अर्जुन नावाचा वृक्ष होतो. कथाकाराची व कथेची टिंगल कधीच करू नये. जो कथाकाराची टिंगल करतो त्याला गाढवाचा जन्म मिळतो, सरड्याचा, कुत्र्याच्या जन्मात जातो. नमस्कार न करता जो बसून जातो तो विषारी वृक्ष होऊन झोपणारा अजगर होतो. जो कथेमध्ये विघ्न आणतो तो मृत्यूनंतर खूप छळतो. त्यांची बरोबरी कशानेही होणार नाही. नद्यांमध्ये गंगा जशी श्रेष्ठ आहे, देवांमध्ये शंकर श्रेष्ठ आहे, काव्यांमध्ये रामायण श्रेष्ठ आहे, मन प्रसन्न करण्यामध्ये चंद्र आणि शामणामध्ये पृथ्वी, गंभीरतेमध्ये समुद्र, पापनाश करणारेमध्ये गायत्री आणि नारायण जसे सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे तसे सर्वश्रेष्ठ पुराणांमध्ये देवी भागवत पुराणे सर्वात श्रेष्ठ आहे. हर प्रकारचे प्रयत्न करून जो कोणी हे 9 वेळ ऐकेल, या 2 शब्दसुद्धा ऐकेल, त्याचे भाग्याचे वर्णन करणे अशक्य आहे. कारण की हे देवी भागवत पुराण सहजासहजी कोणालाच ऐकायला मिळत नाही. ज्याच्या जन्मी खूप काही जन्माचे पुण्य आहे त्यालाच हे देवी भागवत पुराण ऐकायला मिळतं. 2 शब्द का असेना, 2 मिनटं का असेना ऐकले तरी पण त्याला खूप मोठे पुण्यफळाची प्राप्ती होते. जो कोणी देवी भागवत पुराण ऐकवतो या तुम्ही ऐकता त्याचा चेहरासुद्धा पाहिला तरी सर्व पापे जळून भस्म होतात आणि मुला बाळांची पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय उच्चै नमः या मंत्राचा आपल्या घरात सतत सकाळ, दुपार, संध्याकाळ नाही शक्य पण सकाळ आणि संध्याकाळ 108 वेळा जप करावा. गायत्री मंत्राचा जप करावा. कारण की देवी भागवत पुराण हे देवीची वाङ्मयी मूर्ती आहे. म्हणून देवी भागवत पुराणाचा जप ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय उच्चै नमः या मंत्राचा जप करावा. या मंत्राने सर्व सिद्धी प्राप्त होतात आणि आपल्याला सर्व प्रकारचे जे काही इच्छा असतील त्या इच्छा आपल्या पूर्ण व्हायला मदत होते. तर आता पुढे अजून जर आपल्याला काही विचारायचं असेल तर कथाकाराला तर व्यवस्थितच विचारावे. टिंगल करून कथाकाराला काहीच नाना प्रश्न विचारावे नाही, नाहीतर पाप लागते. अशा प्रकारे तुम्ही कथाकाराचे जे काही तुम्हाला पुराण श्रवण करवतो तर त्या कथाकाराची तुम्ही मान सन्मान करून त्यांना चांगले वस्त्र अलंकार देऊन त्यांच्या मग नंतर चरणपस्त नमस्कार करून सांगावे की आम्हाला ह्या इच्छा आमच्या पूर्ण होऊ दे असे तुम्ही कथाकाराला सांगावे. म्हणजे तुमच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील. आणि मग देवीला पण प्रार्थना करावी की हे देवी मा, हे अंबे मा, आमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे, आमच्या भाग्य जे आहे ते उज्ज्वल भविष्य होऊ दे असे सांगून जो कोणी असे पुराण श्रवण करतो तो जीवनमुक्त होऊन त्याला स्वर्गाची प्राप्ती होते. शिवाय लौकिक हेतूसाठी सुद्धा हे ऐकू शकतात. जसे राजाला शत्रूपासून भय प्राप्त झाले असता अथवा महामारीचा फैलाव झाला असता, दुष्काळ पडला असता, राज्यांमध्ये बंडखोरी झाली, शांततेसाठी हे व्रत करावे. भूत प्रेत यांची बाधा असल्या तिच्या नाशासाठी हे देवी भागवत पुराण ऐकावे. राज्य संपादन करण्यासाठी ऐकावे. मुलगाच व्हावा या इच्छेने जो कोणी देवी भागवत पुराण ऐकते त्याला मुलगाच होतो. देवी भागवत पुराण जरूर ऐकावे. ज्याला मुलगा नाही, जो निसंतान आहे, संतान प्राप्तीसाठी देवी भागवत पुराण अवश्य ऐकावे. हे भागवत जे वाचतील किंवा ऐकतील, निदान एखादा श्लोक सुद्धा ऐकला, अर्धा का होईना परंतु वाचतील या ऐकतील, परमगती प्राप्त होईल. भगवती देवीने स्वतः हे फक्त अर्ध्या श्लोकामध्ये प्रकट केले होते. म्हणून परंपरेने पुढे शिष्यांकडून यांचा विस्तार आला आहे. गायत्रीसारखा श्रेष्ठ धर्म नाही, गायत्रीप्रमाणे तप नाही, गायत्रीच्या तुलनेत कोणताही देवता नाही, तसेच गायत्रीच्या बरोबरचा एक सुद्धा मंत्र नाही. गाणाऱ्याचा तारण करते म्हणूनच तिला गायत्री असे म्हणतात. या देवी या भगवतीमध्ये भागवतामध्ये गुप्त प्रकारे स्थानपन्न आहे. म्हणूनच देवीची प्रीती मिळवून देणाऱ्या या भागवताच्या 16व्या अंशाचीही बरोबरी नाही. हे सर्व महापुराणे एकत्र मिळाली तरी सुद्धा होऊ शकत नाही. एवढे देवी भागवत पुराण म्हणजे खरोखर निर्मल असे ब्राह्मणाचे धन आहे, कुबेराचे धन आहे. नुसते एक शब्द सुद्धा ऐकले तरी कुबेरासारखे धन मिळते. यामध्ये गायत्रीचे हे रहस्य आणि मणिद्वीपाचे वर्णन आहे. त्याचप्रमाणे देवीचे हिमालय पर्वतावर स्वतः सांगितलेली गीता आहे आणि त्यामुळे हे पुराण अद्वितीय अतुलनीय आहे. म्हणून या भागवताची सेवा ब्राह्मणांनी नेहमीच केली पाहिजे. जिचा संपूर्ण प्रभाव ब्रह्मा, विष्णू, महेश आणि नागराज हे सुद्धा जाणू शकले नाहीत.
अंशात्मक देवताची काय कथा, अशा जगदंबेला माझा सतत नमस्कार आहे, जिच्या पदकमळाच्या एका रजकरणाची प्राप्ती झाल्यामुळे ब्रह्मदेव सृष्टी उत्पन्न करतो, विष्णू पालन करतो, शंकर संहार करतो, त्या जगदंबेला माझा कोटी कोटी प्रणाम आहे. मणद्वीप नावाचे एक स्थान आहे, तिथे ही कल्याण हृदयी अंबा हास्यमुखी अशी राहत असते. तिथे अमृताच्या विहिरी, देववृक्षाच्या दाटी, चिंतामणी जडवलेल्या भीती, अशा प्रकाराने तिचे ध्यान जो करतो तो सर्व भोगांचा लाभ घेऊन शेवटी मोक्षाची प्राप्ती होते, स्वर्गलोकाची प्राप्ती होते आणि नंतर तो सर्व भोगांचा उपभोग घेतो. ब्रह्मदेव, महादेव, विष्णू, इंद्र आदी करून देव जिच्या आराधनेमध्ये सत्य तत्पर राहतात, त्या मणिद्वीपात स्थित देवीने जगाचे कल्याण करावे, असे हे देवी भागवत पुराण आहे. तर मित्रांनो, आता श्री विष्णूच्या हयग्रीव नामक अवताराची कथा ऐकूया. ऋषींनी सुताला प्रश्न केले की सुता, तू मोठीच आश्चर्यकारक गोष्ट सांगितलीस, पण आता आम्हाला एक अशी शंका आहे की माधव भगवंताच्या मुंडकेसुद्धा तुटून पडले आणि सर्व कर्त्या जनार्दनालाही हयग्रीव रूप मिळाले, तर तो सर्व देवांचा आधार आहे आणि ते सुद्धा त्यांची स्तुती करत असतात. तोच तर आदी कारण आहे. मग त्यांचे डोके कसे काय दुर्दैवाने तोडले? ही घटना केव्हा घडली आणि हे असे होण्याचे कारण काय बरे? ही सर्व गोष्टी तो आम्हाला विस्तारपूर्वक सांग. तेव्हा सूत म्हणाला, सर्व मुनिजन हो, परम तेजस्वी अशा विष्णूंचे ते चरित्र सांगतो. जो कोणी ते चरित्र ऐकतो, श्रवण करतो, कोणाला सांगतो, त्याचे सर्व दुःख दारिद्र्य दूर होऊन त्याच्यावर विष्णू भगवानांची कृपा प्राप्त होते आणि तो निसंशयपणे सर्व दुःखांपासून सुटेल. महामायाच्या चरित्रांच्या पापांचा नाश करणारे पवित्र असे हे हयग्रीवचे आख्यान आहे, तर सर्वांनी ऐकावे. ऋषीसुतांना मग सांगतात की आता हे त्यांचे तुटून मुंडके कसे काय पडलेले आहे, तर ते सर्व मला विस्तारपूर्वक विष्णूंचे ते चरित्र सांगा. तेव्हा तो सनातन देव एकेवेळी भयंकर असे युद्ध 10,000 वर्षापर्यंत केल्यामुळे दमला होता आणि मग एका चांगल्या आणि निर्वेद जागेवर पद्यासन घालून आणि धनुष्याच्या एका टोकावर हनुवंटी टेकून बसला. श्रम फार झाले होते, पण तेथेच बसल्या बसल्या त्याला झोप लागली. अशाच पुष्कळ काळ निघून गेला. एकेवेळी इंद्रासह सर्व देवदेवता ब्रह्मदेवाला पुढे करून यज्ञ करण्याकरता तयार झाले. कार्यसिद्धी व्हावी या हेतूने सर्वजण विष्णूला भेटावे म्हणून वैकुंठाला गेले. तेथे तो न आढळल्यामुळे अंतर्दृष्टीने त्याचा ठिकाणा पाहून सर्वजण तेथे जाऊन पोचले. तेव्हा झोपेने घेरलेला असा त्याच्या दृष्टीस पडला. अशा स्थितीत त्याला पाहून ब्रह्मदेव, रुद्र आदी करण सर्वजण मोठ्या विचारात पडले. मग त्यावेळी इंद्राने सर्वांना विचारले की आता विष्णूंची झोप मोडावी यासाठी काय करे बरावे? त्यावर शंकर म्हणाला की कुणाचीही झोप मोडण्याचे पाप मोठे असते, म्हणून कोणी झोपलेलं असतं तेव्हा त्यांना उठवावे नाही, नाहीतर आपल्याला पाप लागले. परंतु यज्ञ करणे हा तर अत्यावश्यक आहे. त्यावेळी ब्रह्मदेवाने वाळवी निर्माण केली. मग तो त्यांना म्हणाला की आता धनुष्याची दोरी तोडून टाका, म्हणजे धनुष्य सैल होईल आणि विष्णू ही जागा होईल. मग देवांचे कार्य पण सिद्धीत जाईल. तेव्हा ते वाळवीचे किडे म्हणाले की अहो, हे मोठेच पाप होईल. त्यातून सुद्धा सर्व जगाचा तो गुरु आहे, त्याची झोप कुणी बरं मोडावी? एखाद्याची झोप मोडणे, कथा सांगण्यामध्ये विघ्न करणे, स्त्री व पुरुष यांच्या प्रेमसंबंधामध्ये मोडा घालणे, आई व मुलांची ताटातूट करणे, 4 गोष्टींचा दोष ब्रह्महत्ये एवढा आहे, तर आम्हीच त्यांचा निद्रासुखाचा नाश का करावा? जो कोणी असे वागतो त्याला ब्रह्महत्येसारखे पापाचे भागीदार बनवावे लागते. म्हणून कोणाची झोप वगैरे तोडू नये, आई मुलांचे कधी प्रेम तोडू नये, असे या देवी भागवत पुराणामध्ये सांगितले. बरं, त्यात आमचा कोणताही फायदा नाही. फायद्याकरता सर्व लोक पाप करायला पण तयार होतात. जर आमचा काही स्वार्थ यामुळे साधला जाणार असेल तर मात्र आम्ही हे काम करू. तेव्हा ब्रह्मदेवाने उत्तर दिले, ठीक आहे, आम्ही यज्ञामध्ये तुमचाही वाटा ठेवू. हवन करत्यावेळी हविनय द्रव्याचा जो भाग कुंडाबाहेर इतस्त पडेल तो तुमचा असेल, तर आता झटपट कामाला लागा. एवढे ऐकून त्यावेळी वाळवीच्या किड्यांनी आपले काम चालू केले आणि बघता बघता ती धनुष्याची दोरी कुरतडून टाकली. त्यामुळे धनुष्याचा ताण एकदम सैल पडला. महाभयंकर असा गर्जनेचा आवाज झाला आणि त्या आवाजाने उठल्या सर्व प्राणी व्याकुळ झाले. सोसाट्याची वादळे सुटली, पर्वत डळमळू लागले, नक्षत्र उडमळून पडू लागले. अशा प्रकारे उत्पात होऊन दिशा झाकून गेला. सूर्य दिसेनासा झाला. सर्व देव मोठ्यानेच काळजीत पडले. आता पुढे काय करावे लागेल, काय वाढून ठेवलेली आहे कोणास ठाऊक.
त्याचवेळी त्या धनुष्याचा ताण गेल्यामुळे ते एकदम सरळ झाले. त्या क्षणी त्या कमानीच्या टोकाच्या आघाताने विष्णूंचे डोकेही तुटून कुठल्या कुठे फेकले गेले. तेव्हा अंधार निवळला. तेव्हा ब्रह्मदेव व शंकर यांना विष्णूंचे शिरविरहित धड दिसले. सर्व देवांना रडू कोसळले. ते शोक करू लागले की हे सनातन देवादी देवा जगन्नाथा, ही काय भयंकर गोष्ट घडली की कोणत्या देवाची ही महामाया. तू अच्छ अधाय अभेद्य असा असतानाही हे कुणी केले देवा? तुझ्याशिवाय आम्ही जगूच शकत नाही. आमचे कसले हे तुझ्यावरचे स्वार्थी प्रेम आहे. आमच्या स्वार्थापोटीच हा भयंकर प्रसंग ओढवून घेतला. हे विघ्न कोणत्याही दैत्याने, यक्षाने, अगर राक्षसाने केले नाही, तर आम्ही स्वार्थापोटी उत्पन्न केले. तर आता राग तरी कुणावर धरावा? आम्ही सर्व पराधीन देवांनी आता कुठे जावे, काय करावे? आम्हाला आधार राहिला नाही. सात्विकी, राजविसी किंवा तामसी माया निश्चितच आहे. कारण जगद्गुरू हा स्वतःच मायेचा स्वामी असताना कोणाची माया त्याचे शिर उडवू शकेल? शंकरासहित सर्व देवांना अशा तऱ्हेने रडताना पाहून ब्रह्मदेव बोलू लागला, जे होऊ नये ते झाले. आता रडून ओरडून काही होणार नाही. त्यापेक्षा दुःख आवरून शांत मनाने काहीतरी उपाय केला पाहिजे. देव आणि पुरुष प्रयत्न दोन्ही समतल आहे. इंद्रदेवा, जेव्हा ही दोन्ही एकत्र येतात तेव्हा कार्य सिद्ध होत असते. इंद्र म्हणाला, अनर्थकारी प्रयत्नापेक्षा दैवच जास्त बलवान आहे असे मला वाटते. कारण पहा, सर्व देव बघत असताना विष्णूचे मस्तक कापले गेले की नाही? ब्रह्म उतरला. कालगतीप्रमाणे जे समोर येते ते फळ जरूर भोगावे लागते. शुभ असो की अशुभ असो, दैवगती कोण टाळू शकत नाही. देह धारण करणाऱ्याला सुख वा दुःख भोगावेच लागतात. शंभूने पूर्वी माझाही छिरछेद केला होताच ना, त्याचप्रमाणे शापाचा परिणाम म्हणून शंकराचे लिंग गळून पडले होतेच ना. तसेच आज सुद्धा विष्णूचे मस्तक क्षार समुद्रात पडले आहे. अरे, तुलाही शरीराला हजारो भोके पडल्याचे दुःख आहेच की नाही? आणि तुला एकदा स्वर्गापासून भ्रष्ट होऊन मानसरोवरामध्ये राहावे लागले होते. अशा सारख्यांना जर दुःख भोगावे लागले तर मग कुणाला दुःख चुकले आहे? अशीच ही संसाराची गती आहे. तर दुःख आवरून धरावे हे उत्तम. सुख व दुःख जिला स्पर्शही करू शकत नाही अशी एकमेव सनातनी ती देवी आहे. तिचे चिंतन करा. ती पराग प्रकृती, निर्गुणा, महामाया आपल्याला यश मिळवून देईल. ती जगद्धात्री, सर्वांची माऊली, ब्रह्मविद्या आहे. तिने सर्व चराचराला व्यापून टाकले. सूत म्हणाला, एवढ्या सांगितल्यावर त्या ब्रह्मदेवाने वेदांना आव्हान केले आणि तेही तत्काळ देव कार्यासाठी देह धारण करून समोर उभे राहिले. ब्रह्म त्यांना म्हणाला की तुम्ही परमशक्ती, सनातनी, गूढ स्वरूपी व सर्व कार्यसिद्धीस नेणाऱ्या त्या ब्रह्मदेवाची स्तुती सुरू करा. ही आज्ञा ऐकून वेदांनी त्या महामायेची स्तुती करावयास आरंभ केला. ते म्हणाले, विश्वाची उत्पत्ती करणाऱ्या महामाये, शुभे देवी, तू निर्गुण आहे. सर्व चराचराची माता, ईश्वरीची, शंकराला वर देणाऱ्या तुला आम्ही नमस्कार करतो. तूच भूमी, सर्व प्राणातली प्राणशक्ती, धी, श्रीक्रांती, क्षमा, शांती, श्रद्धा, मेधा, धृती व स्मृती तूच आहेस. ओंकारमधली अर्धमात्रा तूच आहे. तूच गायत्री, व्याहुती, जया, विजया, धात्री, लज्जा, कीर्ती, स्पृहा व दया आहेस. दयेने परिपूर्ण अशी सर्वांची जननी, निवास करणारी, भयनाशिनी आम्ही तुझी स्तुती करतो. तू सर्व स्तवावर जंगम यांची माता आहेस. तूच ब्रह्मा, शंकर, विष्णू, इंद्र, वाणी, अग्नी, सूर्य तसेच 14 भुवनांचे अधिपती यांना उत्पन्न केल्यामुळे यातील कोणीही श्रेष्ठ नाही. जेव्हा तुला ही संपूर्ण सृष्टी रचवायाची इच्छा होते ते तुझे पालन तसेच संहार करतात असे वाटते तेव्हा तसेच होते. आणि तू अखंड करूप व नित्य आहेस, निर्विकार आहेस. म्हणून तुझ्या ठिकाणी संसाराचा लवलेश नाही. तुझे स्वयथार्थ रूप कुणीच जाणत नाही आणि तुझी नावे किती आहेत तेही कुणाला माहिती नाही. एखाद्या डबक्याला ओलांडणे सुद्धा ज्याला अशक्य, त्याला प्रतिज्ञापूर्वक समुद्र ओलांडणे कसे बरं जमेल? देवतांमधून कुणी एकही तुझे ऐश्वर्य जाणू शकत नाही. तू या भुवनांची एकमेव स्वतंत्र माता आहेस. तू या नाशवंत जगाची अधिकारी नसून निरपेक्ष आहेस. तुझे विचित्र कार्य पाहताना हे भगवती आमच्या मनाला संभ्रम पडत आहे की वेदना सुद्धा तुझा प्रभाव कळत नाही आणि आपला अनंत असलेला प्रभाव तू सुद्धा जाणत नाहीस. तर तुझे तेथे इंद्राचे काय पाण? आई विष्णूचे मस्तक तुटून गेले की ही गोष्ट तुला ठाऊक नाही का? हे शिवे, सर्व काही तू जाणत असताना पुन्हा आमच्या मुखाने ऐकणार आहेस का? तुला मधुसूदनाची शक्ती आजमायची आहे तर ही गोष्ट शक्यच नाही. कारण तुझ्याच कृपेमुळे विष्णूने मधुकैटभावर विजय मिळवला होता. बरे, विष्णूचे एखादे पाप आडवे आले असेल असे होणे शक्य नाही. नित्य तुझ्या पद्मकमलाची सेवा करणाऱ्याला कसले मोठे पाप? हा सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ असल्यामुळे त्याची उपेक्षा तू करू नको. त्याचे मस्तक
तुटून जाते हीच मोठी नवलाची गोष्ट आहे. तसेच दुःखदायक पण आहे. पण आई, तू जन्म मरणाचे दुःख नष्ट करणारी आहेस. असे असताना विष्णूचे शिर जोडण्यासाठी विचार कसला करतेस? किंवा असे तर नसेल, पण प्रजेच्या पापाच्या दोषाची जबाबदारी राजनीतीने राजावर जाते, तशीच संपूर्ण देवांचा दोषाची जबाबदारी यांच्यावर आली व यांचे मस्तक तुटले. कदाचित युद्धात मिळालेल्या विजयांच्या याला गर्व झाल्यामुळे गर्वनाशासाठी ही शिक्षा केलीस. आम्हाला तर काहीच उमजेनासे झाले आहेत. एकदा अशी शंका येते की युद्धात हरल्यामुळे दैत्यांनी रमेर तीर्थावर घोर तपस्या करून तुझपासून वर मिळवला आणि हरिमस्तक अदृश्य झाले की काय? किंवा तुला लक्ष्मीचा राग आला का काय? पण तिला विधवा झालेली तुला कसे पावते? आपल्याच एका अंशाकडून झालेली चूक क्षमापात्रच असते. तर आता याला प्राणदान होऊन आम्हा सगळ्यांना आनंदित कर. सर्व घटनांमधील मुख्य कारणरूपिणी देवी, आम्हा सर्व देवांचा तुला प्रणाम आहे. परंतु आता याला जीवदान दे आणि आम्हाला दुःखरूपी सागराच्या पार कर. याचे शिर कुठे पडले आहे? तसेच याला उठवण्यासाठी काय उपाय करावा? आम्हाला काहीच ज्ञान नाही. देवासह संपूर्ण सृष्टीने जीवन देते. सूत म्हणाला, वरील प्रकारे सामन गान युक्त अशा वेदनांनी केलेल्या स्तुतीने ती गुणातीत महेश्वरी देवी संतुष्ट झाली. त्याच वेळी देवांना शुभ समाचार ऐकवणारी आकाशवाणी झाली. देवलोक हो, चिंता टाकून स्वस्थ राहा. वेदांनी केलेल्या स्तुतीमुळे मी प्रसन्न झाली आहे. जर कुणी मनुष्य या स्तोत्राने माझी स्तुती करेल व भक्तिपूर्वक रोज म्हणेल, त्यांची प्रत्येक इच्छा मी पूर्ण करेल. जो हे त्रिकाळ म्हणेल तो सर्व दुःखांपासून सुटेल. हे वेदांनी केलेले स्तोत्र वेदवचनाप्रमाणे आहे. आता हरीचे मस्तक तुटण्याचे कारण आहे का? कोणतीही घटना कारणा वाचून घडत नसते. एकदा विष्णू व लक्ष्मी एकत्र बसले असताना लक्ष्मीच्या चेहऱ्याकडे पाहून विष्णूला हसू आले. लक्ष्मीला लगेच शंका आली की यांना मला पाहून हसले का काय? विनाकारण असे होणार नाही. तेव्हा दुसऱ्या एखाद्या सुंदर स्त्रीवर यांचे मन गेले असणार या विचारसरशी तिला राग आला आणि त्या क्षणी तामसी शक्तीने तिचा ताबा घेतला व त्यावेळी हळूच म्हणाली की तुमचे हे शिर गळून पडेल. स्त्री स्वभाव आधीच उतावळा आणि असण्याचे काळाच्या योगाने तिने स्वतःला काय दुःख होईल आणि त्याचा तिला परिणाम तामसी शक्तीने तिचे तुटून पडेल आणि शापवाणी स्वतःला काय दुःख होईल याचा विचार न करता शापवाणी उच्चारली. सवत असल्याचे दुःख होण्यापेक्षा वैधव्य बरे असे वाटल्यामुळे तामसी शक्तीने तिच्या तोंडून तसे शब्द उद्भवले. खोटे बोलणे, धाडसीपणा, कपट, अविचारीपणा, अतिलोभीपणा, अपवित्रता आणि निष्ठुरपणा हे दोष स्त्रियांच्या अंगी निसर्गातच असतात. या शापाचा परिणाम म्हणून आज विष्णूचे मस्तक क्षीरसागरा समुद्रात विलीन झालेले आहे. तर हा श्राप दिलेला आहे की ज्या स्त्रिया धाडसीपणा करतील, कपट करतील, अविचारीपणा करतील, अतिलोभीपणा करतील, निष्ठुरपणा हे दोष स्त्रियांच्या अंगी निसर्गच राहील. परंतु मी याला पुन्हा शिर जोडते. याचे तुमचे आणखी एका तऱ्हेने कल्याणच होणार आहे. कसे ते ऐका. पूर्वी एका हैग्रीव या नावाच्या दैत्याने तपश्चर्या केली, पण सर्व उपभोगाचा त्याग केला आणि सरस्वती नदीच्या काठी माझ्या मायबीजा मंत्राचा जप करीत 1000 वर्ष बसला. तो माझ्या उग्र अशा तामसी स्वरूपाचे ध्यान करीत असे. तेव्हा तशाच रूपात मी प्रकट झालो. त्यावेळी मी सिंहावर बसलो व मी दयेच्या स्वरूपात आलो. त्याची मागणी आज्ञा केली. तो उठून प्रदक्षिणा घालून नमस्कार करून स्तुती करू लागला. सृष्टीची निर्मिती, पालन आणि अंत करणाऱ्या या महादेवी, माझा प्रणाम स्वीकार कर. भक्तांवर कृपा करणारी, कामना पूर्ण करून मोक्ष देणारी तू शिवा. पृथ्वी, जल, तेज, हवा, अंतराळ, त्यांचे गंध, रस, स्पर्श, शब्द हे गुण म्हणजे तूच आहे. सर्व इंद्रिय तुझेच रूप आहे. त्यावर मी त्याला पुन्हा इच्छित वर मागण्यास सांगितले आहे. त्याने असा वर सांगितला आहे की त्याला कुणीही पासून व कधीही मृत्यू येऊ नये. मी त्याची समजूत घातली. जो उत्पन्न झाला त्याचा मृत्यू आणि मरण अटल आहे आणि पावला त्याचा पुन्हा जन्म होणे सृष्टीचा अबाधित नियम आहे. तो कदापि बदलता येणार नाही. हे ध्यानात घ्या आणि तू विचार करून तुला कशा प्रकारचे मरण आवडेल ते सांग. त्यावर तो म्हणाला की हैग्रीव शिवाय कुणीही पासून मृत्यू होऊ नये. मी त्याला तसा वर देऊन सांगितला. तू आता परत जाऊन सुख नैव राज्य कर आणि तुझ्या इच्छेप्रमाणे तुला मरण येईल. नंतर त्या दैत्याने सगळीकडे उच्चाद मांडला आणि त्याने ऋषी, मुनी, वेद यांना साळो की पोळो करून सोडले आहे. त्याला असे वाटले की आता त्याला कोणीही मारू शकणार नाही. तर आता तुम्ही जाऊन एका चांगल्या घोड्याचे मस्तक घेऊन या, म्हणजे त्वष्टा ते विष्णूच्या धडाला जोडेल. अशा तऱ्हेने विष्णू म्हणजे घोड्याचे मुख असणारा हैग्रीव झाला आणि तो हैग्रीव नावाच्या दैत्याला मारेल. देवाचे हित होईल. सूत म्हणाले. एवढे बोलून देवी गुप्त झाली आणि देवी सर्वांनी त्वष्टाची प्रार्थना केली. तेव्हा त्याने ताबडतोब जाऊन एका घोड्याचे डोके कापून देवता लोक पाहत असतानाच ते विष्णूच्या धडाला बेमालपणे जोडून दिले. अशा
अशा प्रकारे विष्णू महामायेच्या प्रसादा करून हयग्रीव झाला. एकाही काळात त्याने त्या मंदोंती दानवाचा युद्धामध्ये वध केला. जो मनुष्य पृथ्वीवर शुभ असे आख्यान ऐकेल तो निसंशयपणे सर्व दुःखांपासून सुटेल. महामायेचे चरित्र पापांचा नाश करणारे पवित्र असे आहे. पठण करणारा ऐकणारा अशा उभय त्यांना सर्व प्रकारची संपत्ती धन धान्य प्रदान होईल असे देवीने सांगितले. आता मधु व कैटभ यांची उत्पत्ती कशी झाली. ऋषी म्हणाले, हे सुता, तू म्हणालास की महासागरात विष्णूचे मधु व कैटभ यांच्याशी 5000 वर्षापर्यंत विष्णूने युद्ध केले आणि मग 91 दोन्ही दैत्यांचा जन्म कशा प्रकारे झाला, जेणेकरून ते उग्र स्वभावाचे आणि देवांनी अजिंक्य होते. त्यांची उत्पत्ती विष्णूकडून नाश कसा झाला ती कथा आता आम्हाला ऐकवा. तुझ्यासारख्या ज्ञानी वक्ता आणि आमच्यासारखे उत्सुक श्रोते हा असा संयोग प्रारब्धाच्या योगामुळे जुळून आला आहे. पशुसुद्धा जगत असतात पण श्रम करत असतात. विषयांचे अनेक प्रकार सुखही भोगतात, परंतु मूर्खाशी संबंध येणे विषयपेक्षाही हानिकारक आहे. तर पंडितांची भेट होणे अमृताप्रमाणे आहे. जो कोणी ह्या कथा नुसतं सांगतो तरी पण त्याला अमृताप्रमाणे त्याचे अमृत प्राशन केल्याप्रमाणे ऐकणाऱ्याला आणि सांगणाऱ्याला अमृत पिल्या समानचे पुण्य मिळेल. पशूंना सदसिवेग नसतो आणि मुक्तीचे ज्ञानही नसते, त्याचप्रमाणे ज्यांना हरिचरित्र ऐकण्यामध्ये रस नसतो त्यांना पशुच असे म्हणावे. उत्तम हरणासारखे पशु श्रवणाचे लोभी असतात, तर कान नसलेले भुजंगसुद्धा गोड नादावर मोहित होतात. 5 इंद्रियात दर्शन श्रवण ही शुभ आहे. श्रवणामुळे वस्तूचे ज्ञान, दर्शनामुळे चित्ताला आनंद मिळतो. विद्वानांच्या अभ्यासपूर्ण मताप्रमाणे श्रवणसुद्धा सात्विक, राजस आणि तामस अशा 3 प्रकारचे आहे. वेदशास्त्र वगैरे जे श्रवण सात्विक, साहित्यांचे श्रवण ते तामस आणि पुन्हा विद्वान असे सांगतात ते सात्विक. श्रवणाचे पण 3 प्रकार आहेत, उत्तम, मध्यम आणि अधम. ज्या प्रकारचे श्रवणाने मुक्तीचा लाभ होतो, उत्तम स्वर्ग प्राप्ती होते आणि मध्यम विषय भोग मिळतात. अधम साहित्याचे सुद्धा असेच 3 भेद आहेत, ते 9 रसात्मक आहेत. स्त्री संभोग सुद्धा 3 प्रकारचा आहे. आपल्या स्त्रीशी केलेला उत्तम, वेश्याशी केलेला आणि परक्या स्त्रीशी केलेला अधम होय. तसेच तामस पण 3 प्रकारचे आहेत. हिंसक लोकांशी केलेला संग्राम, उत्तम वैर्याशी केलेले युद्ध, मध्यम उधा पांडवांच्या वैर्यांशी झालेले युद्ध आणि विनाकारण हातघाईवर येऊन केलेले अधम होय. तेव्हा हे बुद्धिमंता, या पुराणाचे श्रवण हे विशेष आहे. याने बुद्धी प्रलग होते आणि ज्याला बुद्धी, ज्ञानाची, धनाची प्राप्ती पाहिजे असेल त्याने हे देवी पुराण श्रवण पठण करावे, या ऐकावे. शिवाय पापहरण होत असल्यामुळे हे पापहरण होते. हे देवी पुराण ऐकल्याने सर्वांचे जे पण कोणी ऐकेल वाचेल त्याचे पापहरण होईल. उत्तम असे सात्विक प्रकारचे त्यांना चांगल्या ज्ञानाची प्राप्ती होईल. तर तू जशी पूर्वी द्वैपायन व्यासांकडून ऐकलेली आहेस तशीच्या तशी देवी पुराण कथा, पवित्र पुराण कथा आम्हाला आता ऐकव. मधु आणि कैटभाचा जन्म कसा झाला तर ते आम्हाला सांग. तेव्हा सूत म्हणाले, हे भाग्यवान श्रोतांनो, खरोखर श्रवणाची आवड असल्यामुळे तुम्ही धन्य आहात आणि कथनाची आवड असल्यामुळे तुम्ही धन्य आहात. तर ऐका आता मधु आणि कैटभाची उत्पत्ती कशी झाली. जेव्हा त्रैलोक्य जलप्रहात विरघळून गेले तेव्हा देवादिदेव जनार्दन शेषाच्या शय्येवर झोपून गेले. त्या समयी विष्णूच्या कानातील मळातून 2 राक्षस उत्पन्न झाले. मधु आणि कैटभ नावाचे होते. दोघंही त्या पाण्यातच वाढत चालले होते. ते पाण्यात खेळत खेळत असताना एक वेळ त्यांच्या मनात असा विचार आला की कारणाशिवाय कार्य होत नसते. ही सृष्टीची परंपरा आहे. आधार घेतल्याशिवाय काही स्थिर होत नाही. तर कुणी निर्माण केले असावे हे. तर मग हे सर्वत्र अमर्याद पसरलेले पाणी कशाच्या आधारावर आहे. कुणी बरे निर्माण केले, आम्हाला कुणी निर्माण केले असावे असे मधु आणि कैटभ म्हणाले. आमचे माता कोण, आमचे पिता कोण, काहीच कळेनासे झाले. तेव्हा सूत म्हणाला, अशा तऱ्हेने ते दोघी विचार करत असताना एकाएकी कैटभ बोलू लागला, अरे मधु, आपण पाण्यात स्थिर ज्या शक्तीमुळे हवं ती महाशक्ती आहे. याचे मूळ कारण असणारच अमर्यादा पाणीसुद्धा तिच्या आधारावरच आहे. जे समुद्राचे पाणी आहे, जे तलावाचे पाणी, जे पाणी आहे ते तिच्या आधारावर आहे. आम्ही दोघंही तिच्यापासूनच उत्पन्न झालेलो आहोत. अशा प्रकारचे ज्ञान चित्तात झाल्यानंतर ते दोघंही असुर मोठ्या काळजीत पडले. त्यावेळी एकाएकी त्यांना अंतराळाहून वाघबीज रूप अशी मोठी गर्जना ऐकू आली. त्यांनी 2 शब्द लक्षात ठेवून त्यांचे मनन सुरू केले. मग काही काळानंतर त्यांना आकाशात लखलखणारी वीज दिसली. निश्चित मंत्रच असावा. तो तेज रूपाने आपल्या त्याचे दर्शन झाले आहे असे ठरवून त्यांनी एकाग्रतेने त्यांचा जप आणि ध्यान करणे चालू केले. 1000
1000 वर्ष लोटून गेली तेव्हा ती परमाशक्ती प्रसन्न झाली, त्यांच्यावर अनुग्रह करावा हेतूने आकाशवाणीद्वारे म्हणाली, हे दैत्यांनो, मी तुमच्यावर प्रसन्न झाले. तुम्ही केलेल्या तपश्चर्येमुळे तुम्ही जे इच्छिलेले येईल ते मागून घ्या. तेव्हा सूत म्हणाला, आम्हाला मृत्यू आमच्याच इच्छेप्रमाणे यावा असा वर द्यावा. त्या दोघांनी मागितला तेव्हा आकाशवाणी झाली की माझ्या कृपेने तसेच होईल. तुम्ही एवढी मोठी हजारो वर्ष माझी तपश्चर्या केली आहे तर मी तुमच्यावर प्रसन्न झाले, तर आता तुमच्या इच्छेनुसारच तुम्हाला मृत्यू येईल. तुम्ही दोघंही देव आणि दैत्य यांना अजिंक्य व्हाल. सूतांनी कथन सुरू ठेवले आणि म्हणाले, हा वर मिळाल्यानंतर दोघी अहंकाराने माजून गेले, उन्मत्त होऊन गेले, जलचरासह खेळू लागले. खेळता खेळता त्यांची दृष्टी कमळासनावर बसलेल्या ब्रह्मदेवावर पडली. त्यासर्षी त्या दोघा असुरांनी ब्रह्मदेवाला युद्धासाठी ललकारले. ते म्हणाले, युद्ध करणार नसला तर कमळ सोडून कुठेही निघून जा, कारण हे आसन तुझ्यासारख्या भित्र्याला योग्य नाही, वीरासाठीच उत्तम आहे. तेव्हा ताबडतोब फूट असे बोलणे ऐकून ब्रह्म काळजीत पडला. तो विचार करू लागला की मी तर तपस्वी आहे, मी याचे परिपत्य कसे करणार. अशा प्रकारे ब्रह्मदेवाचे विचारचक्र चालू राहिले. त्यानंतर मग ब्रह्मदेवाने केली देवीची स्तुती. त्या दोन्ही दैत्यांना पाहून ब्रह्मदेव विचारात पडला. त्याला सर्व ज्ञान असल्यामुळे तो समापचाराचा आणि वाम दंडभेद उपायाचा विचार करू लागला. त्याचे बळ किती असेल याचा अंदाज नसल्यामुळे युद्धाचा असे विचार होईना. याचा दान देणाऱ्या पात्र नाहीत. आपला दुर्बलपणा उघड झाला तरी निश्चितच मला मारल्याशिवाय सोडणार नाही. बरं, याच्यात फूड पाडण्याची काही उपाय दिसत नाही. तेव्हा आता विष्णूला झोपेतून उठवावे हेच उत्तम, निश्चिंतच समजले, संकटातून मुक्त करील. अशा प्रकारे विचार पक्का झाल्यावर विष्णूंची स्तुती करू लागला. हे दीनानाथा, हे विष्णू, हे वामना, हे माधवा, हे जगत बालका, तू भक्तांचे दुःख हरण करणाऱ्या ऋषिकेशा, सर्व वासा, जगतपती, अंतर्यामी, अमेत्यात्मा, वासुदेवा, चक्रधरा, शंखचक्रधरा, हे देवेशा, हे दुष्टभंजका, हे सर्वज्ञ, हे शक्तिमाना, माझे रक्षण कर. हे विश्वंबरा, विशाल नेत्रा, विशाल लोचना, पवित्र श्रवण कीर्तन तुझेच होत असते. हे जगत कुरकंदा, निराकारा, उत्पत्ती स्थिती सहार करा. हे दोन दैत्य मला मारावे म्हणून तयार आहेत. हे संकट माझ्यावर अखेल आलेले आहे, तुला दिसत नाही का. उठ देवा, हे माधवा, हे जनार्दना, तू उठ माझ्यावर, तरी दुर्लक्ष करशील तर. हे महाविष्णू, तुझ्या पालकत्वाला काय अर्थ राहील. असे ब्रह्मदेवाने विष्णू भगवानांची स्तुती आरंभली आणि मग नंतर अशा प्रकारे कळकळून केलेल्या स्तुतीचा काहीच उपयोग झाला नाही. विष्णू तसाच झोपलेला होता. मग ब्रह्मदेवाने विचार केला की निद्राशक्तीमुळे घेरला गेला आहे आणि म्हणून उठत नाहीये, तर आता काय करावे बरे. तेव्हा दैत्यवर तर मला मारण्यासाठी उतावळे झाले आहे, तर मला तर काय करावे, कुणाला हाक मारावी काहीच उमजेनासे झाले होते. असा विचार करीत असतानाच त्याच्या अंतकरणातून एकदम प्रकाश पडला. ज्या शक्तीने विष्णूला असा निष्क्रिय बनवून ठेवला आहे तिलाच का रक्षणासाठी बोलू नये. ज्याप्रमाणे प्राण गेलेला प्राणी काही ऐकू शकत नाही, तसा हा निद्रा अवस्थेत विष्णू काहीच ऐकू शकणार नाही. एवढी स्तुती करून सुद्धा यांची झोप ज्या अर्थी मोडत नाही त्या अर्थी झोपेवर यांचा ताबा नसून तो झोपेच्या ताब्यात आहे, कारण ते देवीने त्याचा ताबा करून घेतला. जो ज्याच्या ताब्यात असतो तो त्याचा दास असतो, तर आता हा विष्णू देवीचा दास आहे. यावरून ही योग निद्रा हरीची स्वामिनी असून हाच तिचा दास आहे. हा लक्ष्मीचा पती, लक्ष्मी दोघांनाही हिने वश करून ठेवले आहे, म्हणून सर्व जग हिच्या ताब्यात आहे. आणि या बाबतीत आता दुसरा विचारच नको. जिने साक्षात विष्णूला सुद्धा सामान्य माणसासारखा झोपून ठेवला आहे, तर महाभागाची काय कथा सांगू. तेव्हा आता या योग निद्रेची स्तुती करावी, म्हणजेच ती याला सोडेल आणि युद्ध करेल. असेही अजून तो ब्रह्मदेव कमळाच्या देठात बसून विष्णूंचे शरीर व्यापून राहिलेले योगनिद्रेचे स्तवन करू लागला. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाला, हे आई, मला वेदवचनातून चांगल्या प्रकारे कळले की त्रैलोक्य पालक पुरुषोत्तम विष्णू तुझ्या मायेमुळे झोपी गेला आहे, म्हणूनच तूच या जगाची खरीखुरी माता आहे आणि मूळ कारणसुद्धा आहेस. माझ्या माय मोहमही लीला कोण बरे जाणू शकेल. मी तर हतबत झाली आहे आणि विष्णू निष्क्रिय होऊन झोपी गेला आहे. अशा प्रकारे प्राणीमात्रांच्या मनात निर्गुण रूपाने असणारा तुझा प्रभाव देवांमधील ज्ञानेही जाणत नाही. खरोखर तू जगाची माता आहे करता असूनही साक्य तुला प्रकृती पुरुषात समजून जाणीव शून्य चैतन्य करून घेतात. तर तू आदी माया, आदी जगदंबा आहे, तर तूच मूळ कारण आहे. तशी तू मूळच कारण आहे, तर या कारण जगननिवास विष्णूला तूच तुझ्या अधीन करून ठेवला आहेस. हे मला आता चांगले समजले आहे. सगुण होऊन तऱ्हेतऱ्हेच्या नाटकीला करत असतोस. तुझ्या कर्तव्याचा अंदाज कोणी करू शकत नाही. मुनिजन या कोणी भाविक भक्त त्रिकाळ संध्या या नावाने जो कोणी ध्यान करेल, या जो कोणी ही कथा ऐकेल, तर तुझेच होऊन जातील. तेव्हा ते भवानी
लीला तूच जाणते, जगताला बुद्धी देणारी तूच आहेस, बोध करणारी तूच आहे, देवांना सुखी ठेवतेस. त्याचप्रमाणे कीर्ती, धैर्य, ओज, तेज, श्रद्धा, रती या सर्व गोष्टी तूच आहेस. आता माझ्या प्रयत्नाचा काही उपयोग न होता हा विष्णू जागा होत नाही. हा तुझा प्रभाव साक्षात प्रचितीला आल्यानंतरही हे माऊली आणखी तर्क वितर्क करून वेगवेगळे काय ज्ञानपत्रात पडणार आहे. हे वेद जाणणारे पंडित आणि वेदांत ग्रंथ यांनाही तुझे स्वरूप कळत नाही. याचे कारण असे की त्यांना सुद्धा तूच निर्माण केले आहेस. स्पष्ट आहे, तूच संपूर्ण स्वरूप जगणारा, कुणीच नाही. हरिहरादी करून सर्व देव आणि मुनिजन यांनाही तू अशक्य आहे. तुझ्या महात्म्याचे यथायोग्य वर्णन करणे हे खरोखर अत्यंत दुर्घट आहे. देवांची उपजीविका तुझ्यावरच अवलंबून आहे. कारण जर यज्ञामध्ये तुझा स्वाहा या नावाचा उच्चार केला नाही तर देवांचा आविर्भागच मिळणार नाही. पूर्वी पहिल्या कल्पात तूच आमचे रक्षण केलेस, तसेच आताही दैत्याचे भय उत्पन्न झालेले आहे. म्हणून भयभीत झालेला असा मी तुझ्या आश्रयाला आलो आहे. हे वरदायिके देवी, आता आमची मधुकैटभांची भीती फारच घोर झाली आहे. यथाप्रसंगी विष्णू तर तुझ्या अमलकमुळे गाढ झोपला आहे आणि म्हणून त्याला माझे दुःख कळणार नाही. तर आता तू ऐक, तर तू त्याला तुझ्या प्रभावापासून मुक्त करून जागा कर, नाही तर या दोघा दानवांना तरी मारून टाक. जशी तुझी इच्छा असेल तसेच कर. मग मी तुला विनवतो आहे. याचे कारण अल्पबुद्धी असणारे लोक हरी अगर शंकर यांचे ध्यान करतात, पण आई विष्णूला सुद्धा मोहवश करून झोपून ठेवले आहेत. वस्तुस्थिती प्रत्यक्ष अनुभवतेच आहे. लक्ष्मी सुद्धा त्याला अडवू शकणार नाही, कारण तीही त्यालाच अंमलाखाली आहे. मला असे वाटते की तिलाही तू जबरदस्तीने मोहित करून झोपून ठेवले आहे. खरोखर हे इतर देवांचे ध्यान सोडून तुझ्या भक्तीमध्ये रमून जातात आणि तुझ्या ठिकाणी विलीन होतात. ते सगळे तुझेच भजन करतात. तुलाच कामधेनू माता म्हणतात. मी ते या पृथ्वीवर धन्य आहे. तर आता धी, ओज, कीर्ती आणि शुभवृत्ती सर्व गुण तुझेच आहे. पण विष्णू झोपी गेल्यामुळे या गुणांनी त्यांचा मात्र त्याग केला. ही सुद्धा तुझीच शक्ती आहे. हे सर्व जगतावर प्रभाव टाकणारे तूच आहे. सर्वत्र सहज म्हणून निर्माण करून नाटकातील एखाद्या अभिनेत्याप्रमाणे स्वतःच त्यास खेळ खेळत असते. अगदी सुरुवातीला तू विष्णूला उत्पन्न केलेस, मग त्याला पालन करण्यासाठी सामर्थ्य दिले आणि त्याला प्रेरणा व तू जगताचे संरक्षण करतेस. म्हणून सांगतो की यावेळी जसे तुला वाटेल तसेच कर. त्याला प्रेरणा देऊन तूच जगताचे संरक्षण करतेस. म्हणून सांगतो, याच वेळी जसे तुला वाटत असेल तसंच कर. मला जन्माला तू घातले आहेस. जर मला वाचण्याची तुझी इच्छा असली आणि तर आपले मौन सोडून माझ्यावर दया कर. हे काळस्वरूपी दैत्य तू कशासाठी उत्पन्न केलेस? माझी विटंबना होण्यासाठी सर्व जग उत्पन्न करून पुन्हा त्यात आपल्या इच्छेने खेळ रचवते आहेस. तुझी अद्भुत करणी ओळखली आहे आणि आता हे भवानी, आता मला पण अशा या माया मारायचेच असेल, अशा तऱ्हेने मधु आणि कैटभाला मारायचेच असेल तर अन्यायकारक काहीच माहिती नाही. मला मारून तू आपल्या इच्छा पुऱ्या करून घे. पण एक गोष्ट सांगतो की जगत निर्माण करावे म्हणून मला उत्पन्न करून अधिकार दिला आहे. पण आता या दैत्यांकडून मी मारला गेलो तर ती अपकीर्ती तुझीच असेल. पण आता तुला वाटत नाही काय? असा आता एकच सांगतो, हे लीला करणाऱ्या देवी, तू महाभयानक असे विक्राळ रूप, आणि जर तुला पसंत असेल तर या राक्षसांचा मार किंवा त्यांच्या हातून मला मारून टाक, नाही तर या विष्णूला तरी उठवून दैत्याचा नाश कर. यातले काही घडले तरी करणारी तूच आहेस. सूत म्हणाला. एवढे सांगून ब्रह्मा हात जोडून स्वस्थ उभे राहिले. निद्राभिमानी तामसी देवी विष्णूच्या अंग प्रत्येकातून निघून बाहेर आली. विष्णूच्या पाठीमागे उभी राहिली. विष्णूच्या शरीरात आता हालचाल सुरू झाली. हे पाहून ब्रह्मदेव खूप आनंदित झाले. आता आदिमाया आदिशक्तीची सर्वोपकारी महत्त्व काय आहे? आदिशक्तीची शौनकादी ऋषींना सुताला प्रश्न केला. ते म्हणाले, अरे आता मला एक शंका येते. ती अशी की वेद, शास्त्र, पुराणे यांचे अध्ययन केल्यावर आमच्या असे ध्यानात आले की ब्रह्मांडात ब्रह्मा, विष्णू, महेश हेच शंकर, 3 देव सनातन आहे. यांच्याहून पलीकडे काही नाही. ब्रह्मदेव सर्व लोक उत्पन्न करतो, विष्णू त्यांचे पालन करतो, शंकर त्यांचे संहार करतो. एकाच मूर्तीपासून हे तिघही झाले आहेत. रज, सत्व, तम या गुणांच्या 3 मूर्ती आहेत. त्यातून पुरुषोत्तम विष्णू सर्वात श्रेष्ठ आहे. तो आदिदेव असून प्रत्येक कार्य करण्यास समर्थ आहे. अति तेजस्वी विष्णूच्या पुढे कुणाचे काहीही चालत नाही. अशा या विष्णूला सुद्धा या योग मायेने कसे काय झोपून ठेवले आहे? त्याचे ज्ञान, जीवनाची हालचाल कुठे गेली? हे महाभागा, आमच्या शंकेचे आधी समाधान करा, निरासन करा. जिने विष्णूलाही जिंकले ती शक्ती कोणती? ती प्रकट कशी झाली? तिला एवढे सामर्थ्य कसे आले? तिचे नाव काय? सर्व गोष्टीचा खुलासा आम्हाला सांगा. तो वासुदेव विष्णू
विष्णू तर परमात्मा आहे, परानंद आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे, सर्व करता सर्व पोषक आहे, निर्माण करता आहे, सर्वत्व यामी आहे, पवित्र अलिप्त असा आहे. मग परतंत्र होऊन निद्रा अवस्थेत कशामुळे झालेला आहे, निद्रा अवस्थेत का पडलेला आहे, तर अशी ही संपूर्ण माहिती मला सांगा. तेव्हा ही वस्तुस्थिती खरोखर नवलपूर्ण असल्यामुळे आम्ही संशयात पडलो आहे. बुद्धिमान असून व्यवशिष्य सुद्धा तू ज्ञानरूपी तलवारीने हा संशय छेदून टाक. हा सूत सांगू लागले, हे श्रेष्ठ ऋषी मुनींनो, ब्रह्मदेवाचे पुत्र पूर्वीपासूनच मुनीसुद्धा याच संकेत असतात. तर मग ही शंका त्रैलोक्यात कोण निरसन करू शकेल. नारद कपिल यांनाही ते अशक्य आहे. तर माझी काय कथा. देवांमध्ये विष्णू सर्व व्यापक, सर्वांचे पालन करणारा असे वेद म्हणतात. त्यांच्यापासून हे चराचर असे विराट जग उत्पन्न झाले आहे. हे सर्व त्याचीच उपासना करीत असतात व त्याचेच परमात्मा नारायण, ऋषिकेश, वासुदेव असे म्हणतात. कुणी कोणी सर्व वेद ज्यांची गीते गातात अशा महादेव, शंकर, शशिशेखर, त्रिलोचन, पंचवदन, शूलपाणी, वृषभध्वज, त्र्यंबक, कर्पदी, अर्धनारेश्वर, नटेश्वर अशा कैलासावर भूतांच्या समूहाने वेढलेल्या सर्व शक्तिमान दक्ष यज्ञाचा नायनाट करणाऱ्या देवीची उपासना करतात. वेदानुसारी विद्वजन सकाळी, दुपारी, संध्याकाळी नाना स्तोत्रांनी सूर्याची स्तुती करतात. वेदांमध्ये सूर्य उपासना सर्वात श्रेष्ठ मानली गेली आहे. जो सूर्याची उपासना करतो, ओम सूर्य देवाय नमः, ओम ग्रीम सूर्याय नमः असा जप कोणीच घरात आपल्या सकाळ संध्याकाळ 108 वेळा करतो. या सूर्याला अर्घ देतो, फूल पाणी अर्पण करतो आणि सूर्याच्या मंत्राची उपासना केल्यानंतर त्या व्यक्तीला मान प्रतिष्ठेत वाढ होते आणि दुःख दारिद्र्य त्याच्या जीवनातून नाहीसे होते. मग हे असे परमात्मा असे नाव दिले का. वेदमध्ये सर्व ठिकाणी सूक्तकारांनी अग्नीची स्तुती केली आहे. इंद्राला त्रिलोकपती तर वरुणाला त्यांच्यापेक्षाही श्रेष्ठ म्हटले गेले आहे. महेशाचे असे मत आहे की ज्याप्रमाणे गंगा अनेक धारांनी वाहते तसे सर्वत्र एकच विष्णू आहे. पंडित लोक 3च कसोट्या मानतात. अनुभूती, तर्क, शास्त्र, वचन कसोट्या आहेत. कोणी उपमान ही 4थी घेतात तर कोणी अर्धपती धरून 5 घेतात. काही बुद्धिवादी पुराणक तर 7 कसोट्या मान्य करतात. अशा तऱ्हेने किती कसोट्या लावल्या तरी ब्रह्म जाणता येत नाही. तेही बुद्धी व विज्ञानाचा वापर केला पाहिजे. निश्चयात्मक बुद्धी वापरून सतत चिंतन मनन करून कोणत्याही गोष्टीचे विज्ञान लक्षात घेऊन दृष्टांत आणि शिष्ट संमत मार्गाचे अनुकरण शहाण्याने केले पाहिजे. विद्वानांच्या मताप्रमाणे आणि पुराणांच्या म्हणण्यानुसार ब्रह्मदेवाला सृष्टी निर्मितीची, हरीला पालन करण्याची, रुद्राला संहार करण्याची, सूर्याला प्रकाशक आणि शेष कुर्म यांना पृथ्वी तोलून धरण्याची जी शक्ती आहे ती आधार शक्ती अणुरेणूमध्ये आहे. ती अग्नीच्या ठिकाणी दाहकता आहे, वायूच्या ठिकाणी प्रेरकता आहे. कुंडलिनी शक्ती जर निघून गेली तर शिवही एखाद्या प्रेताप्रमाणे होतो. तर शिवची बी आदी शक्ती, आदी माया, आदी ब्रह्मांडाची सर्व व्यापिनी जगत माया, शिवची पण शक्ती हीच आहे. तर शक्ती नसलेल्या शहाणे लोक समर्थ म्हणतात. ह्यावरून हे सिद्ध होते की ब्रह्मदेवापासून हे जड अशा खांबापर्यंत एकूण एक सजीव निर्जीव वस्तूच्या ठिकाणी शक्तीच राहते आहे. शक्ती नसलेला हा निंदेचा विषय होतो. हा शत्रूवर विजय मिळवू शकत नाही, जेणे येणे करू शकत नाही अथवा साधे जेवू शकत नाही अशी जी सर्व व्यापणारी शक्ती आहे तिला ब्रह्म असे म्हणतात. या सर्व गोष्टींचा पूर्ण विचार करून शहाण्यांनी हर प्रयत्नांनी तिची कास धरावी. असे पहा, विष्णूच्या ठिकाणी जी सात्विक शक्ती आहे ती नसेल तर तो काहीच करू शकणार नाही. त्याचप्रमाणे राजसी शक्ती नसेल तर तो ब्रह्मदेव सुद्धा काही करू शकत नाही. शंकरापाशी तामसी शक्ती आहे म्हणून तो संहार करू शकतो. असाच ह्या पुन्हा पुन्हा मनाशी विचार करून निर्णय घ्यावा. ही शक्ती तिच्याच इच्छेने ब्रह्मांडाची निर्मिती, पालन, संहार करते. तिच्याशिवाय विष्णू, हरिहर, अग्नी, सूर्य, वरुण वगैरे पैकी कुणीही आपले काम करू शकणार नाही. तिच्या कृपेमुळे ते कार्य करतात, कारण कार्य या दोन्हीमध्येच तीच असते. पुन्हा तिची सगुण व निर्गुण अशी 2 रूपे महर्षी लोक सांगतात असतात. प्रपंचिक लोकांनी सगुण रूपिणीची आणि वैराग्य लोकाची निर्गुण रूपिणीची आराधना करावी. ती 4 पुरुषार्थांची स्वामिनी आहे आणि जो विधी विधानासहित यथासांग पूजा करेल त्याला त्याच्या पणाप्रमाणे फळ देते. काही मायेने मोहून टाकलेले लोक स्वतः तर तिला जाणतच नाही आणि दुसऱ्यांनाही परावृत्त करतात. पंडित स्वार्थासाठी पाखंडी मते मांडतात. या कलयुगात अनेक मतभेद आहेत. वेदविरोधी धर्म तर आहेत. यापूर्वीच्या युगात आता एवढे कधीच नव्हते. विष्णू, ब्रह्मा आणि शंकर हे तिचेच ध्यान करीत
करीत असतात. तिच्या प्रीत्यर्थ अनेक यज्ञ करतात, अनेक वर्ष उग्र तप करतात. म्हणून शहाण्यांनी दृढ निश्चयाने या शक्तीची सदा सर्वदा आराधना करावी. जो कोणी देवीची आराधना करतो, अंबे माताची आराधना करतो, त्याला सर्व इच्छा सर्व सिद्धी प्राप्त होतात. त्याच्या जीवनात कधी दुःख दारिद्र्य राहत नाही आणि त्याचे 7 पिढ्यांचा उद्धार होतो, असे स्वतः देवीने सांगितले. हे ज्ञान विष्णूचे प्रजापतीला सांगितले आणि मग त्याने नारदाला सांगितले. नारदाने कृष्णाला सांगितले. कृष्णाने मला सांगितले. इतरांच्या मते ऐकता दृढ निश्चयी शहाण्यांनी भगवतीचीच सेवा करावी, कारण शक्तीहीन असलेल्या केवलवाणी अवस्था प्रत्यक्ष दिसत असते. म्हणून सर्वांनी असलेली ती शक्ती जाणली पाहिजे. मधु कैटभ यांचा विष्णूंकडून युद्धात कसा वध झाला. युद्ध सूत म्हणाले. मग त्यानंतर विष्णूंच्या नाक, डोळा, हृदय, बाहू अवयांमध्ये निद्रा बाहेर पडली आणि आकाशात उभी राहिली. तेव्हा जांभया देत विष्णू उठून बसला. त्याला त्यावेळी भीतीने थरथर कापणारा प्रजापती दृष्टीस पडला. तेव्हा गंभीर आवाजात विष्णूने विचारले, तू तप सोडून इथे कसा काय? तुला कसली भीती वाटत आहे? तेव्हा ब्रह्मदेव म्हणाला, देवा, तुझ्या कानातील मणांपासून अति बलवान मधु आणि कैटभ या नावाचे 2 राक्षस उत्पन्न झालेले आहेत, दैत्य उत्पन्न झाले आहे. त्याच्या भीतीमुळे मी तुझ्यापाशी आलो आहे. वासुदेवा, भीतीमुळे सर्वांग शिथिल पडलेल्या अशा माझा आता तूच रक्षण कर. विष्णू बोलला, तू निश्चिंत राहा, मी त्या दोघांना मारेन. त्यांचे आयुष्य संपले म्हणजे ते युद्ध करण्यासाठी माझ्यापाशी आले असतील. तेवढ्यात ते दोघंही अतिबलवान राक्षस ब्रह्मदेवाला शोधत तेथे आले आणि पोचले. अहंकाराने डुलत ब्रह्मदेवाला म्हणाले, अरे, तू तिकडून पळालास आणि याच्या जवळ आलास काय? मुकाट्याने युद्धाला तयार हो, याच्या सामोरे तुला मारून टाकेल आणि मग सर्पाच्या तृणावर झोपलेल्या यालाही मारून टाकेल. तेव्हा एक तर आता युद्धाला तयार व्हा, नाहीतर हात जोडून तू आमचा दास आहेस असे कबूल करा. तेव्हा सूत म्हणाले. हे ऐकून विष्णू म्हणाला, सूत म्हणतात, हे ऐकून विष्णू म्हणाला, अरे, तुम्ही माझ्याशीच युद्ध करा, मी तुम्हा दोघांचीच मस्ती आत्ताच उतरवतो. तुम्हाला बळाची खात्री असेल तर युद्धाला उभे राहा. हे बोलणे ऐकल्याबरोबर त्यांना फार संताप आला आणि पाण्यावरच उभे राहून त्यांनी युद्ध आरंभले. एकट्या विष्णूबरोबर ते दोघंही आळीपाळीने लढत होते. एक दमला की दुसरा थांबे, दुसरा पुढे येई, लढाई करी. ब्रह्मदेव आणि अंतराळातून देवी सर्व पाहत होती. दोघे न थकता लढत होते, पण विष्णू मात्र थकत चालला होता, कारण विष्णू एकटाच होता. अशा प्रकारे 5000 वर्षापर्यंत युद्ध चालले. विष्णू त्यांच्या मरणाचा उपाय काय याचा विचार करू लागला. तो मनाशी म्हणाला, 5000 वर्षापर्यंत सतत युद्ध चालू झाले, युद्ध करूनही दमले नाहीत, पण मी मात्र दमलो. माझे शौर्य शक्ती कुठे गेली? हे दोघे पण मात्र तेज तवाने आहेत. याच्यातून रहस्य काय असावे असे विष्णू विचार करू लागला आणि तो असा विचार घडत असलेला तो दोघंही त्याला म्हणाले, अरे, जर तुला सामर्थ्य नसेल तर युद्ध करू नको. हात जोडून माथ्यावर घे आणि आमचा चाकर झाला आहेस, असे आमचा दास झाला आहेस असा स्वीकार कर, असे मधु आणि कैटभ त्याला म्हणाले. आणि अजूनही इच्छा असेल तर युद्ध कर. तुला मारल्यानंतर आम्ही या 4 तोंडांच्या पुरुषांचा समाचार घेऊ. त्यानंतर विष्णू मधुर आणि वाणीने बोलू लागला, अरे, युद्धाचा सनातन धर्म असा आहे की थकलेल्याला, भ्यालेल्याला, पडलेल्याला, शस्त्र टाकून दिलेल्याला, लहान मूल यांच्यावर वार करू नये. 5000 वर्ष मी एकटा तुम्हा दोघांबरोबर लढत आहे, तुम्ही मात्र आळीपाळीने विश्रांती घेत आहे. एक थकला की दुसरा विश्रांती घेतो, दुसरा थकला की पहिला विश्रांती घेतो, पण मी एकटा आहे. पण मी एकटा तुमच्याशी संहार करत आहे, एकटा तुमच्याशी युद्ध करत आहे, तर मला थोडी विश्रांती घेऊ द्या, नंतर मी पुन्हा तुमच्याशी दोघांशी न्यायाने लढणार आहे. तेव्हा सूत म्हणाले. विष्णूच्या बोलण्यावर विश्वासातून ते दोघंजण अमळ लांब जाऊन उभे राहिले. तेव्हा चतुर्भुज विष्णू मनात ध्यान करत त्यांच्या मरणाचा उपाय शोधू लागले. ध्यानात त्यांना उलगडा झाला की इच्छेनुसार मरणाऱ्याचा वर त्यांना देवीने दिला असेल असे विष्णूंच्या लक्षात आलं. म्हणून ते कोणत्याही उपायाने मरत नाहीये. तेव्हा त्याला वाटले की अरे, आपले सर्व कष्ट फुकट गेले, आता किती युद्ध केले तरी हे मरणार नाहीत, याशिवाय युद्धाशिवाय इथून जाणार नाहीत, कायमचे दुःखदायक होऊन राहतील. बरे, देवीने सुद्धा हा विलक्षण असा वर देऊन ठेवला आहे की जणू त्यांना अमरच केले आहे. एकदा दुःखी किंवा मृत्यूच्या दारात उभा असलेल्या रोगी सुद्धा मरणार नाही, मग या सामर्थ्यशाली तरी मरणाची इच्छा का करतील? आता असे का करावे? आता काय करावे? जिने हा वर दिला तिलाच आपण शरण जावे, तिलाच आपण प्रसन्न करून घ्यावे, असे विष्णूने विचार केला. असा विचार करत करत विष्णू वर नजर उचलून पाहतो तर काय, ती कल्याणी देवी अंतरिक्षातच उभी होती. महामाया, आदी शक्ती, आदी जगदंबा माता ती वरच उभी होती आणि विष्णूने हात जोडून म्हणाले, हे सृजनहार, हे पालनहार, हे विनाश घडवणाऱ्या महामाये, अनादी निधे, भोग मोक्ष देणाऱ्या चंडिके शिवा, तुला मी नमस्कार करतो. तुझे सगुण तसेच निर्गुण रूप मला कळत नाही. तुझ्या
अगणित लीला कुठून समजतील. तुझ्या अति कठीण असा प्रभाव मी अनुभवला, ज्याच्यामुळे मी जाणीव हरपून झोपी गेलो होतो. ब्रह्मदेवाने पुन्हा प्रयत्न केले तरी सर्व इंद्रिय कार्यक्षम न राहिल्यामुळे मी जागा होऊ शकलो नाही. हे घडले तुझ्या प्रभावामुळे, आणि जेव्हा तू प्रभाव काढून घेतलास तेव्हा मी जागा झालो आणि युद्ध केले. पण माझ्या वरदानामुळे ते दोघी कायम उत्साहित आहेत व मी मात्र थकून गेलो आहे. ते आळीपाळीने युद्ध करत आहे. एक थकला की दुसरा विश्रांती घेतो, दुसरा थकला की पहिला विश्रांती घेतो. मी 5000 वर्षापर्यंत युद्ध केले पण यांना मृत्यू आले नाही आणि ते ताजे तवाने आहेत. तेव्हा माझ्या लक्षात आले की याला देवीने वर दिलेला असेल. तर मी तुमची आराधना सुरू केली आणि तुम्ही माझ्यासमोर प्रकट झाले. हे महामाया आदिशक्ती जगदंबा, तूच संहार करणारी आहेस आणि तूच सर्वांना शक्ती पालनहार करणारी आहेस. तर आता मी खूप थकून गेलो आहे, तर मला काही यांचा उपाय सांगा. असे देवीला विष्णू भगवानांनी आराधना केली आणि तुझे वरदान आता माझ्या ध्यानात आले आहे म्हणून मी तुला शरण आलो आहे. आता आई मला मदत कर, मी निराश झालो आहे. तुझ्या वरदानामुळे यांना गर्व झाला आहे. हे तर मला मारायला टपलेले आहेत, मी तर कुठे जाऊ, काय करू. त्यावर देवीने हास्य केले आणि म्हणाली, हे विष्णू तू पुन्हा युद्धाला उभे राहा, मी या दोघांना मोहित करेल. त्यावर देवीने हास्य केले आणि म्हणाले, हे विष्णू तू पुन्हा युद्धाला जा आणि मी मोहात पाडते तेव्हा तू त्यांना फसवून आपल्या कार्यभाग साधून घे. असे देवीचे अश्वभाषण ऐकून विष्णू त्या महासागरावर पुन्हा येऊन उभा राहिला. दोघंही त्याला पाहतच राहिले. हे वीरा जरा थांबून विचार करून युद्ध कर, कारण यश किंवा अपयश दोन्ही गोष्टी दैवधीन आहेत. बळवंताचा नेहमी जय होतो, परंतु दैव अनुकूल आहे. दुर्लभा सुद्धा विजयी होतो. त्यामुळे विवेकी युद्धाने खंत दुःख न करता लढावे. यापूर्वी बराच दैत्यांना जिंकले आहेस, यावेळी तू थकलेला आहेस. एवढे सांगून ते मुठ्ठी आवळून युद्धाच्या पवित्र्यात उभे राहिले. अद्भुत कर्मा अशा विष्णूच्या ज्याच्यावर मुठीने मारा सुरू केला, त्या दोघांनीही त्याचप्रमाणे प्रत्युत्तर दिले आणि पुनश्च महासंग्राम चालू केला. हे दोघंही अटपत नाहीत असे पाहून विष्णू मोठ्या दीनवाण्याने नजरेने देवीकडे पाहिला आणि तेव्हा ती गुलाबी नेत्रांनी त्या दोघांकडे दैत्यांकडे विषय भावनेने तिरक्या दृष्टीने पाहू लागली. त्या दोघांवरती तिच्या त्या पाहण्याने मोहिनी पडली आणि दोघे जण तिच्याकडे अमिष नेत्राने पाहत राहिले. ते दृश्य पाहून विष्णू त्या दैत्यांना म्हणाला, अहो आजपर्यंत मी पुष्कळ दानवांशी युद्ध केले, पण तुमच्यासारखे अपूर्व असे युद्ध कौशल्य पाहून मी प्रसन्न झालो आहे. तरी तुम्ही जो पाहिजे तो वर मागून घ्या, मी तुम्हाला कोणताही वर देईल. त्यावर ते दोघजण म्हणाले की आधीच कामभावनेने झपाटलेले असल्यामुळे महामायेवरील दृष्टी न हटवता अत्यंत गर्वाने म्हणाले की अरे आम्ही याचक नव्हे, दाता आहोत. तू आम्हाला काय वर देणार आहेत. उलट हे वासुदेवा, ऋषिकेशा, हे पद्मनाभा, हे जनार्दना, तुझ्या शौर्यावर आम्ही प्रसन्न आहोत. तर तुझी जशी इच्छा असेल तसा वर माग, आम्ही तुझी इच्छा पूर्ण करू. हे त्यांचे बोलणे ऐकून आनंदित झालेला विष्णू म्हणाला, जर तुम्ही प्रसन्न झाला तर माझ्या हातून मृत्यू स्वीकारावा, ही माझी इच्छा मान्य करा. ही मागणी कानी पडताच ते दोघे क्षणार्धात भानावर आले आणि आपली वचन फसवणूक करून म्हणाले शोकाकुल झाले आणि त्यांनी विचार केला. इकडे तिकडे पाहून ते विष्णूला म्हणाले, तू दिलेल्या वचनाप्रमाणे वाघ आणि जिथे पाणी नसेल अशा कोरड्या जागी आमचा वध कर. विष्णूने उत्तर दिले, अवश्य हे महाभागांनो, मी असेच करेन. आणि त्याने आपल्या मांड्या विस्तारल्या आणि म्हणाले, हे दानव हो, पहा ही कोरडी जागा, तुम्ही इथे दैत्य त्याग करा, म्हणजे आपण दोघंही सत्यवचनी होऊ. त्या दोघांनी स्वतःची शरीरे 1000 योजनापर्यंत दैत्यांनी आपली मस्तके मांडीवर ठेवली आणि विष्णूने सुदर्शन चक्राने त्यांचा छिरछेद केला. त्यांच्या दोघांचाही चरबीमुळे मेंदामुळे सर्व सागर व्यापले गेले आणि त्या वेळेपासून पृथ्वीला मेदिनी असे नाव मिळाले. त्या कारणास्तव ही माती अभक्ष्य झाली. म्हणून सूत म्हणतात, तुमच्या प्रश्नाप्रभावाने ही सारी कथा सांगितली. आता शहाण्या तुच्छ लोकांनी महाविद्या महामाया हिची उपासना कशी करावी. देव आणि दानव दोघांना तिची उपासना इष्ट आहे. त्या परमाशक्तीपेक्षा श्रेष्ठ तिन्ही भुवनात काहीच नाही. आणि मग मी तुम्हाला वेदशास्त्राने निश्चित केलेले सत्य त्रिवार सांगतो. निर्गुण अथवा सगुण शक्तीचे पूजन केले पाहिजे, तिची आराधना केली पाहिजे, तिची सेवा केली पाहिजे. जो कोणी ह्या मधु आणि कैटभ यांच्या उत्पत्तीची कथा आणि यांची वधाची कथा ऐकतो त्याला देवीचे 60,000 यज्ञ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. नवरात्रीचे व्रत केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. तर मित्रांनो, अशी ही संपूर्ण कथा मी तुम्हाला मधु आणि कैटभ यांची उत्पत्ती कशी झाली आणि त्यांचा वध कसा झाला हे संपूर्ण सांगितले. तर मला आता अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. आणि शालिनी भक्तिसागर कथा ते पण माझंच चॅनल आहे, त्या चॅनलला बी सबस्क्राईब करा.
शकता, तर दोघी चॅनलांवर देवीच्याच कथा चालू आहेत, तर तिकडे जाऊन तुम्ही बघू शकता आणि ऐकू शकतात की तिकडे शैलपुत्रीची कथा आलेली आहे. तर अशा दररोज छोट्या छोट्या कथा शालिनी भक्तिसागर कथावर पण येतील. तर अशाच या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि माझा आत्मविश्वास वाढवा. आता पुढे अजून देवीचे बरेच काही आपले भाग बाकी आहेत. आता हा दुसराच भाग आलेला आहे आपला. तर त्यासाठी देवीचे संपूर्ण वर्णन कथा ऐकण्याचे करावे. जय श्री महाकाल, जय माता दी.